पैकी आम्हाला गवा दिसला होता, तर तेव्हा मला फार ते भारी वाटायचं की आईला म्हणजे म्हशीसारखा दिसणारा पण म्हशीपेक्षा कितीतरी ताकदवान जनावर दिसतंय, 1000 किलो वजन. मला भयंकर ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं. मग त्याच्यामध्ये काही काही इन्सिडेन्सेस असे होते की टायगर ग्राउल खूप जवळनं ऐकला, तेव्हा मला असं लक्षात आलं की जेवढं छान दिसतंय तर त्याला रिस्पेक्ट पण करायला पाहिजे, त्याच्या फार जवळ पण जाता कामा नये. म्हणजे मी याला गेलो होतो याला नॅशनल पार्क म्हणून श्रीलंकेत आहे की जे आपलं कान्हासारखं इंटरनॅशनल फेम आहे, आणि तिथे 350 गाड्या सीझन मध्ये आत एका वेळेस जाऊ शकतात. म्हणजे मी कान्हामध्ये असं इमॅजिनच करू शकत नाही की तिथे खूप गर्दी झाली. म्हणजे आपण जेव्हा टुरिझमला शिव्या देतो की तिथे जंगलात गर्दी वाढली, आणि गर्दी वाढली म्हणजे तिथे तुमच्या 36 गाड्यांपेक्षा जास्त गाड्या जाऊच शकणार नाहीत. गर्दी म्हणजे त्या एका टायगरच्या भोवती तेवढ्या गाड्या आल्या. मी माझ्या एक गाडी त्या सिंहाच्या पायाजवळ केनियाला आलेली बघितली, आणि ते तिथलं रुटीन आहे लोकांना. सो आपल्या चर्चा खूप रंगल्यात आणि आपण टुरिझम बद्दल बोललोय, कॉन्शियस टुरिझम बद्दल बोललोय. ह्या पुस्तकाच्या मार्फत जे टुरिस्ट पहिल्यांदा जंगल एक्सप्लोअर करायला जात आहेत ते जंगलामध्ये वाघ सोडून इतर किती शिकण्यासारख्या गोष्टी आहेत याच्याबद्दल बोललोय. मग अशी तुमच्याबद्दल राजू दादा मला कळलं की तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आणि ते प्राणी दिसले आणि मग तुम्हाला त्याची आवड लागली. अनुज दादा, तुझा असा काही किस्सा आहे की? आमच्याकडे तर मजा अशी होती, माझ्या बाबांचा जन्म ईस्ट आफ्रिकेतला. ईस्ट आफ्रिकेतला? ओ. एक लिंडी नावाचं छोटंसं गाव आहे, मालिंडी असं त्याचं नाव आहे, आणि ते तांझानियामध्ये येतं. सो लहानपणापासून आमच्याकडे सगळ्या गोष्टी अशाच की आमच्याकडे गुरं होती फार इंटरेस्टिंग, आणि 150 गुरं होती. आणि मग माझे बाबा लहान होते, आजोबांचे भाऊ असं सगळे जंगलात जायचे. मग काय काय इन्सिडन्सेस, तर लहानपणी या सगळ्या गोष्टी ऐकायचो. दुसरं एक माझं भाग्य की माझं घर जिथे आहे एक 2-3 घरं सोडून तिथे व्यंकटेश माडगूळकर राहायचे, आणि त्यांची पुस्तकं माझी आई वाचून दाखवायची. मग ते जंगलातील दिवस होतं, नागझिरा होतं. तर एक दिवशी असंच तिने सांगितलं की मी पुस्तकं वाचून दाखवते ते हे माडगूळकर. सो मी काय नाही, मी बिंदास घरी गेलो आणि आमची खूप दोस्ती झाली. सो मला फार मजा यायची. मी शाळेतनं आलो की थोडा अभ्यासचा प्रयत्न करायचो, अभ्यासाचा, आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. आणि मग तात्या गोष्टी वेळेला होते, खूप गोष्टी सांगायचे. आणि मग हळूहळू किरण पुरंदरेची भेट झाली. मग पहिला कॅम्प किरणबरोबर मी केला मेळघाटमध्ये, आणि त्यावेळेला कृष्णमेघ कुंटे होता. मग थोडं व्हॉलंटिअरिंग केलं, आणि मग नंतर नागझिराच्या जंगलात गेलो. आणि माझ्याबरोबर फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन होतं. 1-2 जण माझेच मित्र होते. उषप्रभा पागे म्हणून आकाशवाणीच्या संचालिका होत्या, प्राध्यापक श्रीधर महाजन होते, किरण होता, आणि मी असे 6-7 जण गेलो होतो. सो पहिल्यांदा जेव्हा जंगलात गेलो तेव्हा ऑब्व्हियसली मेळघाटमध्ये पक्षी कसे बघायचे कृष्णमेघीने शिकवलं होतं. किरण पण होता, किरणने पण वेगवेगळ्या गोष्टी कशा बघायच्या. आणि मोठ्या मॅमल्सपैकी आम्हाला गवा दिसला होता, तर तेव्हा मला फार ते भारी वाटायचं की आईला म्हणजे म्हशीसारखा दिसणारा पण म्हशीपेक्षा कितीतरी ताकदवान जनावर दिसतंय, 1000 किलो वजन. मला भयंकर ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि मग नागझिराला गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा वाघ पाहिला. आणि तेव्हा वॉकिंग, तो टायगर रिझर्व नव्हता, ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होती. तर त्याच्यामुळे आम्ही खूप चालून एप्रिल-मे महिना होता. एक लिंक रोड नावाचा एक एरिया आहे, आणि तिथे एक मचाण आहे. तर आम्हाला चालायला साधारण एक 40 मिनटं गेली असतील, आणि 40 मिनटांनी आम्ही त्या मचाणावर जाऊन बसलो. आणि एक साधारण 6:30च्या सुमाराला आम्हाला टायगर दिसला समोर. सो टायगर माहिती होता कसा आहे, पण दिसतो कसा प्रत्यक्षात हे पाहिल्यानंतर त्याचा दरारा काय असतो की स्पॉटेड डिअर्स अलार्म कॉल करतात. एक वरती वानर बसलो तर ते अलार्म कॉल देत होतं. आणि मग तेव्हा कुठेतरी वाचलेलं आठवतं की स्वतःच्या पावलाने भूमी जिंकत जाणार प्राणी, तिथे किती योग्य वर्णन आहे त्यावेळेला कळलं. आणि मग लक्षात आलं अरे हे काहीतरी फार इंटरेस्टिंग आहे. सो खाली उतरल्यानंतर गंमत अशी की ज्याला 40 मिनटं लागली चालायला, ते आम्ही 15-20 मिनटात परत कॅम्पसाईटला होतो, कारण इतकी फाटली होती सगळ्यांची की चला पहिल्यांदा कॅम्पसाईटला. आणि मग लक्षात आलं की वाईल्ड लाईफमध्ये जंगलात टायगर आहे म्हणजे ती ॲपेक्स बॉडी ही खूप टिकलेली आहे. म्हणजे खाली
वेब ऑफ लाईफ, चेन ऑफ लाईफ, फूड चेन ज्याला म्हणतो ती इंटॅक्ट आहे. हर्बिवोरस खूप आहेत, मग हर्बिवोरस आहेत म्हणजे गवत आहे म्हणून हर्बिवोरस आहेत, हर्बिवोरस म्हणून कार्निवोरस आहे. तर हे शाळेत शिकलो असतो पण ते ॲक्च्युली बघायला मिळालं आणि मग हळूहळू तो इंटरेस्ट निर्माण झाला. मग त्याच्यामध्ये काही काही इन्सिडेन्सेस असे होते की एकदा टायगर ग्राउल खूप जवळनं ऐकला. तेव्हा मला असं लक्षात आलं की जेवढं छान दिसतंय तर त्याला रिस्पेक्ट पण करायला पाहिजे, त्याच्या फार जवळ पण जाता कामा नये. आणि मग हळूहळू लक्षात आलं की याचं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, याचे काय प्रिन्सिपल्स आहेत. सो इको टुरिझम करताना पण ते प्रिन्सिपल्स जर का लक्षात असतील तर ती भ्रमंती चांगली होती. आणि मग हळूहळू त्याच्या प्रेमात पडलो. नोकरी करताना पण असंच व्हायचं की फार काय मन रमलं नाही. जसं यांनी हा तर इंजिनियर आहे, रेडिओ इंजिनियर. माझं मार्केटिंग मॅनेजमेंट झालं, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, पण माझं काय नोकरीत मनच रमलं नाही. म्हणजे पहिली नोकरी तर मला गंमत म्हणून सांगतो, मी सकाळी 9:30ला जॉईन झालो आणि दुपारी 1 वाजता राजीनामा देऊन आलो. ते मला काय पटलंच नाही, फारच बोर. मग गंमत सांगतो की मी ट्युशनला तिथं जायचो, माझी मामी शिकवायची आणि मॅथ्स. तर मी तिथे गेल्यानंतर समोरच्या बाजूला बुचाचं झाड होतं आणि तिथे एक शिकारा नावाचा पक्षी नेस्टिंग करत होता. साधारण जानेवारी, कारण हे सगळे रॅप्टर्स डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ब्रीड करतात. तो शिकारा आला की तो आवाज द्यायचा. तो आवाज दिला की मी सगळं ते मॅथ साईडला ठेवायचो आणि समोर बघत बसायचो. तर पहिले 1-2 महिने माझी मामी खूप चिडायची की अरे अभ्यास करत नाही आहे. आणि नंतर उलटायला लागला, मामीला सांगायचं की अरे गणित सुटत नाही प्लीज शिकव, कारण ती ते बघत बसायची. सो असं ते किती इंटरेस्टिंग असतं. आणि असा कुठलाही माणूस नाही आहे की ज्याला तू विचारलं की निसर्ग आवडता का, तो नाही म्हणणार नाही. प्रत्येकाला निसर्ग आवडत असतो. आणि फॉर्च्युनेटली मग मला त्याच्यातच काम करायला मिळालं. पण असे खूप इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामधनं सेल्फ टॉट प्रोसेस जो असतो की लक्षात आलं की अरे हे डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. इझिली कुठलाही माणूस फॉरेस्ट डिपार्टमेंटला शिव्या घालतो, तर तसं नाही आहे. त्यांच्या भूमिकेतनं जर का विचार केला तर त्यांना पण रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि खूप अवघड आहे वनविभागाचं काम करणं. त्याचं एक साधं उदाहरण की 654 स्क्वेअर किलोमीटरचा टायगर रिझर्व, त्याला मल्टिपल एंट्रीज आहेत. म्हणजे आपण कुठे आपल्या घरात जाताना आपण कुलूप लावू शकतो, आपल्याला माहिती आहे एकच एंट्रन्स आहे, भिंतीवरनं कोणी येणार नाही. आपण CCTVs लावतो, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर हे काही शक्य नाही आहे, कंपाऊंड कसं घालणार एवढ्याला. सो मल्टिपल एंट्रीज आहेत. म्हणून टीका करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर काम केलं तर कितीतरी गोष्टी त्यातनं पण शिकायला मिळाल्या. आणि म्हणून आम्ही दोघंही जिथे शक्य असेल तिथे वनविभागाची बाजू मांडत असतो. कारण मी म्हणलं ना, टॉन्टिंग करणं सोपं आहे, पण त्यांच्याबरोबर त्यांचे प्रॉब्लेम्स हे समजून घेऊन कुठेतरी टुरिझम करणं. टुरिझममधनं अजून एक गंमत सांगतो की मला असं वाटतं कोविडच्या काळात गाईड्स हा एक मेजर प्रॉब्लेम होता, कारण लोक आज जायची नाहीत आणि जर का जिप्सी गेली नाही तर ऑब्व्हियसली त्या गाईडना काही मिळणार नाही, म्हणून बंदच होतं. सो यांना हे मस्टरवर नाही आहेत आणि डिपार्टमेंट किती दिवस त्यांना सपोर्ट करणार, तरी काही काही ठिकाणी डिपार्टमेंटने सपोर्ट केलं. सो आम्ही अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट केली की जेवढे टुरिस्ट आमच्याबरोबर आलेले आहेत त्यांना थोडं रिक्वेस्ट केली की अरे एक डोनेशन ड्राईव्ह, आणि त्या माणसाची चूलच पेटत नाही घरामध्ये आणि किती 1500 रुपये 1600 रुपयेमध्ये त्यांच्या महिन्याभराचं राशन भरता यायचं. म्हणून अपील केल्यानंतर जवळजवळ 10 लाख रुपये आम्ही उभे करू शकलो. आणि 395 गाईड्स, म्हणजे त्याच्यामध्ये 50 महाराष्ट्रातले सगळे आणि 50 टायगर रिझर्व, याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये निदान 1.5 महिना 2 महिना असं आम्ही त्यांना त्यांचं राशन भरेल एवढी आम्ही व्यवस्था केली होती. सो हा पण एक भाग आमच्या लक्षात आलं की अरे आपण अपील केलं तर लोक मदत करतात. मी म्हणलं ना, एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू कम्युनिकेशन. तुमचं संभाषण कसं आहे सगळ्यांबरोबर, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. सिन्स यू टॉक्ड अबाउट अपील आणि डोनेशन, हे जे पुस्तक आहे जंगल, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा तर सपोर्ट होता म्हणून ते झालेलंच आहे, पण त्याबरोबरीने शिरोळे कुटुंबीय आहेत ज्यांच्यामुळे एक फार महत्वाचं वाक्य जे मला नेहमी पटतं की कॉन्झर्वेशन विदाउट फंड्स इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन. सो डोक्यात आयडिया खूप चांगली होती आणि हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर ऑब्व्हियसली हे शिरोळे काकांशी बोललो, त्यांचा मुलगा आहे. ॲक्वालाईफ नावाची अत्यंत सुंदर कंपनी आहे जी त्यांच्या CSR थ्रू वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करते. मग कुठेतरी पाणवठे असतील, कुठेतरी फिल्टर्स असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आजूबाजूला गावात पाणी इतकं चांगलं येत नाही, काही काही ठिकाणी आयर्न कंटेंट खूप जास्त असतं, मग तिथे फिल्टर्स दिले आहेत. सो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्या दादाला रिक्वेस्ट केली होती की हे शक्य आहे का, कारण हे जर का आम्ही पैसे टाकून केलं असतं तर त्याची कॉस्ट खूप जी आम्हाला शक्य नव्हती. म्हणून मग त्यांच्या CSR मधून त्यांनी सपोर्ट केलं, म्हणून हे अवेलेबल झालं. म्हणजे आम्ही देऊ शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फुकट देऊ शकतो लोकांना. याच्या आधी अजून एक मुकुंद पटेल, संगीता पटेल अशी एक अत्यंत वाईल्ड लाईफ प्रेमी जोडी आहे. सो अजून एक पुस्तक केलं होतं जे फोटोग्राफिक ओरिएंटेड आहे.
सो त्यांनी असंच रिक्वेस्ट केली होती की प्लीज आपण असं असं करून देऊ का. तर त्यातला हेतू वेगळा होता, या पुस्तकाचा हेतू वेगळा, याच्यात थेरी जास्ती आहे. त्याच्यामध्ये हेतू असा होता की सपोज माझ्याबरोबर एक जण बसलाय आणि ट्रिप आहे पाहिला, तर तो पटकन उडून गेला, पटकन दिसला नाही, मग तो दिसतो कसा, तर त्या पुस्तकातनं दाखवता आला पाहिजे, रेफरन्स बुक ते झालं. आणि तिसरं मुकुंदभाई आणि संगीता पटेलच सपोर्ट करतात, ते म्हणजे ट्रॅक्स अँड सायन्स. तर तो त्या पुस्तकाच्या कंटेंट बद्दल तू थोडक्यात सांग. त्याच्यात मगाशी मी जे म्हटलं ना की आता आपण बोलत होतो की जंगलात प्राणी दिसला नाही तरी म्हणजे नाहीच दिसला असं आपलं थोडक्यात ते असतं, पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणांचा जर आपण मागोवा घेतला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला इंटरेस्टिंग कळू शकतात. म्हणजे तो प्राणी आहे हे एक तर कळतं, पण त्याच्यातनं तुम्ही जर अजून थोडंसं पुढे गेलात, थोडीशी मनातली काय म्हणू की घाण वाटणं, थोडीशी किळस, ह्याच्यातनं आपण पुढे गेलो, आणखीन त्यांच्या विष्ठा सापडल्या, आणखीन त्याचं जर आपण हाताने तिथे डिसेक्शन करू शकलो तर त्यातनं सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर वाघाचं मगाशी त्यांनी स्कॅटचा उल्लेख केला, आणखीन त्याच्यात आपल्याला त्या वाघाने स्कॅटकडे बघून आपल्याला तो शिकार जी त्यांनी केलेली आहे तर ती किती साधारण, म्हणजे अर्थात त्याच्यात सगळं साधारण असतं गणित, की आपण गणिताच्या फॉर्म्युल्यासारखं 4 दिवसापूर्वी आहे, हे 1.5 दिवसापूर्वीचं आहे असं नाही सांगू शकणार, पण काही दिवसापूर्वीचं आहे, खूप जुनं आहे वगैरे सांगू शकतो. तर तसं की त्यांनी शिकार केल्या म्हणजे जे त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे, तर त्याच्यानंतर जी पहिली विष्ठा होईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला केस खूप दिसतात, त्या विष्ठेचा रंग काळपट असतो, कारण रक्त त्या प्राण्याच्या शरीरातलं त्याच्या पोटात गेलेलं असतं, तर त्यामुळे ते काळपट दिसतं. आणि जसं तो वाघ आतपर्यंत जाईल त्या मासाच्या म्हणजे त्या प्राण्याच्या ह्याच्यात, तर ते त्याचा रंग बदलत त्याच्या विष्ठेचा पांढरटसर होत जातो. म्हणजे त्याच्यावरनं कारण एक जी त्यांनी शिकार केली, मोठा प्राणी मारला, तर साधारण 5 ते 6 दिवस किमान त्याला खायला लागतात असं गणित आहे. आणखीन वर्षाला त्याचे असे 60 मोठे प्राणी असायला पाहिजेत त्या जंगलात असं आहे. तर त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की त्या वाघाने शिकार किती दिवसापूर्वी केलेली आहे. तर मग तुम्ही जर एखाद्या जागेवरती शिकार आहे तर तिथे आहे का नाही, तो वाघ तिथे जातोय का नाही याचाही अंदाज बांधू शकता. तर असे वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर आसोलाची जर विष्ठा मिळाली तर त्याला वास तुम्हाला मधमाशे म्हणजे मधाचं पोळं खाल्लं असेल तर मधाचा वास येतो तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये याच्या वाळवीच्या यांची त्याच्या लार्वाची कवच दिसू शकतात. म्हणजे तो काय खातोय याचा अभ्यास करता येतो. आणि अनेक जण म्हणजे घुबडाचा अभ्यास करायचा असेल किंवा काय, तर हे जे सायंटिफिकली अभ्यास केला जातो तर तो असंच त्याच्या ह्याच्यातनं तो काय खातोय, म्हणजे एखादं घुबड त्याच्या इथे उंदीर किती खातोय, म्हणजे त्या आजूबाजूच्या परिसरात विंचू किती खातोय वगैरे, अशा पद्धतीचा अभ्यास या सगळ्यातनं करता येत होता. तर ट्रॅक्स अँड साइन हा खूप महत्वाचा भाग हा इंटरेस्टिंग आहे. आणखी त्याच्यामुळे मग आम्ही या पुस्तकातनं पगमार्क्सचे म्हणजे सर्व याची देतो आहोत. त्यानंतर शिंगाचे आकार देणार आहोत, विष्ठा त्यांचे आकार देणार आहोत. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण त्याचबरोबर पुस्तकाच्या मार्फत ऐकू येणार नाही, पण कॉलचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे ते पक्ष्यांचा कॉल्स असेल, प्राण्यांचे कॉल असतील तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर ह्याबद्दल पण माहिती त्याच्यात. ते पुस्तक आल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना इथे इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यात ना लेसर वाईल्ड लाईफ पण आम्ही ऍडिशनल जरा डॅमझल फ्लाईज त्याच्याविषयी फार बोललं जात नाही, तर डॅमझल फ्लाईज बद्दल थोडक्यात दिलेलं आहे. कसं आयडेंटिफिकेशन करायचं. आपल्याकडे चिकार डॅमझल फ्लाईज दिसतात, पण सांग नाव पटकन तर ओळखतात नाही, आणि कॉमन आहेत तसे. सो त्याच्याबद्दल पण त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं काय केलंय की ज्यातलं कळतं त्याला त्यातलं चॅप्टर लिहायला सांगितलंय. सो फॉर एक्झाम्पल आम्हाला काय ड्रॅगन फ्लाईज मधलं कळत नाही, वी आर जस्ट कंपायलर्स. सो आमचा एक मित्र आहे पंकज कोपर्डे, तो खूप वर्ष या फील्डमध्ये काम करतो. सो त्याला रिक्वेस्ट केली की महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रोटेक्टेड एरियाजमध्ये ऑब्व्हियसली वेस्टर्न घाट्समध्ये वेगळे दिसतात, ईस्टर्न एरियाजमध्ये वेगळे दिसतात. सो तिथे दोन्हीकडे दिसणारे आम्हाला ड्रॅगन फ्लाईजचे स्पीशीज, ड्रॅगन फ्लाईजचे इकॉलॉजिकल रोल, सो याच्याबद्दल आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे नंतर स्पायडर्स पण आलेले आहेत. मुंग्यांवरती एक आपली मैत्रीण आहे ती आणि तिचा एक नूतन कर्णिक, त्या पण पॉडकास्ट. करेक्ट. सो तिला रिक्वेस्ट केलेली आहे. तर असं चालू आहे. म्हणजे याच्यात आम्ही भूमिका अशी घेतली की आपण जंगलात एवढे वर्ष फिरतोय म्हणजे आम्हाला सगळंच कळतंय. आणखीन प्राण्यांपासून ते छोट्या इन्सिडेंट बद्दल आम्हीच लिहायचं असा अट्टास ठेवलेला नाहीये. पुस्तक जरी आपलं असलं तरी लोकांपर्यंत ऑथेंटिक माहिती जाणं गरजेचं आहे. तर त्यामुळे असा कुठलाही आवेश न आणता की काही झालं तर मीच लिहिणार आहे असं न करता जे कोण त्या विषयातले तज्ज्ञ आहेत तर त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं चॅप्टर त्यात घेतलेलं आहे. सो आपण BNHS ला पण रिक्वेस्ट केली आहे आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डायरेक्टर आहेत
किशोर रिठे त्यांना रिक्वेस्ट केली, नंतर प्रवीण सिंह परदेशी आहे की थोडं BNHS कडनं काही हेल्प लागली तर म्हणजे कंटेंट वाईज, तर ते सगळेजण तयार आहेत. कारण काय झालं की मी म्हणलं तसं इंग्लिशमध्ये खूप गोष्टी तयार आहेत, पण मराठीमध्ये अशा गोष्टी ललित साहित्य चिकार आहे की किंवा प्रवास वर्णन खूप आहेत, पण असं की जे गाईडनं उपयुक्त आहे, तर अशा प्रकारचं मटेरियल खूप कमी आहे. आणि मला असं वाटतं ते एक आम्ही ठरवलेलं की ते टार्गेट ऑडियन्स आपला गाईड आहे त्याच्यासाठी लिहा. म्हणजे खरं तर आम्ही गाईड म्हणतो टार्गेट, पण खरं तर हे सगळं लोकांना उपयुक्त आहे. आता त्याच प्रश्नाकडे येणार होतो की हे पुस्तक जर माझ्यासारख्या किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत जे बघतायत आज हा एपिसोड, त्या नॉर्मल टुरिस्टला जर हे पुस्तक हवं असेल तर काय कशा पद्धतीने हे मिळू शकतं? 2 गोष्टी आहेत की एक तर आम्हाला हे ॲक्वालाईफ त्यांची परमिशन काढायला लागेल, कारण हे आपण लिमिटेड काढल्या होत्या. आयडिया चांगली आहे, तर आम्ही त्यांच्याशी बोलून ते जर का उपलब्ध झालं तर सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ. दुसरा ऑप्शन असा की आम्ही वेगवेगळे कोर्सेस घेत असतो आणि क्रॅश कोर्स कसे असतात ना, तर तसा एक 7 दिवसाचा 15 दिवसांचा हे इंडोर पण घेतो आणि ऑन फील्ड पण घेतो. म्हणजे जंगल शिकवायचं ते इंडोर शिकवण्यात काही मजा नाही, ते फील्डवरच पाहिजे. तर तसे पण कोर्सेस असतात. तर त्यातनं बेसिक इंट्रोडक्टरी कोर्स टू इंडियन वाईल्ड लाईफ असा एक 2 महिना मी कोर्स चालवतो की ज्याच्यामध्ये याच्यात ज्या मांडलेल्या गोष्टी आहेत त्यातला काही % भाग हा आम्ही त्याच्यात कव्हर करतो. सो तिथे त्यांना एनरोल करायला लागेल, किंवा थर्ड तो तिकडचा लोकल पाहिजे म्हणजे त्याला ऑफिशियली पुस्तक मिळेल. सो एवढे 3 मार्ग आता तरी दिसतात. आणि थोडंसं त्यात ॲडिशन की त्याच्यात काय झालंय की गाईडसाठी करायचं असे बेसिक कन्सेप्ट असल्यामुळे ना त्यातले काही चॅप्टर जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ शेवटचे, तर ते गाईड्सनाच फक्त उपयुक्त अशा अर्थाने की त्याचा आम्ही जसं त्याला शास्त्रीय नॉलेज द्यायचं हा मगासपासून आम्ही सारखं सांगतोय, पण त्यापेक्षाही आम्ही त्याच्यातला माणूस चांगला करायचा असं पण दोघं प्रयत्न करतोय. आणखी त्यातली काय म्हणू की जसं मी जास्त त्यातल्या शास्त्रीय माहितीवरती फोकस करतो तसा अनुज त्याच्यामधल्या माणसांविषयी जास्त फोकस करतो. आणखी मग त्यांनी कशा प्रकारे त्याचं ग्रूमिंग असायला पाहिजे, त्याचं हॅबिट कशी तिथे लोकांबरोबर व्यवस्थित असायला पाहिजे, त्याचबरोबर थोडंसं इंग्लिश त्यांनी, कारण आता जग बदलतंय, आणखीन इंटरनॅशनल टुरिझम पण येऊ घातलेलं आहे, तर त्यांच्याशी काहीतरी इंग्लिश कम्युनिकेशन त्यांनी करायला पाहिजे. तर त्या कम्युनिकेशनवरती असे वेगवेगळे चॅप्टर्स त्याच्यात आहेत की जे फक्त आणि फक्त गाईडसाठी उपयुक्त आहे. आम्ही दोघं असं म्हणतोय की ते जर आपण म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स हा लोकांना पण आहे, हे आम्हाला पण पटलेलं आहे, आणखी मग पण त्याच्यात काहीतरी बदल थोडासा करावा. म्हणजे तो गाईडला जो उपयुक्त भाग तो काढून टाकायचा, कारण त्याचा इथल्या वाचकांना काहीच उपयोग नाहीये. आणि मग ती पानं वाया घालवण्यापेक्षा त्यांच्यासाठी म्हणून कंटेंट तयार करणं जास्त चांगला, वेगळा, असं आम्ही प्रयत्न केलाय. ते तयार पण आहे. पण एक विनोदाचा भाग की परत पैसे हा जो त्यांनी आता सांगितला. व्ह्युअर्स पैकी जर कोणी फंडिंग द्यायला तयार असेल तर मी रिक्वेस्ट करतो की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आणि जर फंडिंग होऊन हे पुस्तक जे नॉर्मल टुरिस्टसाठी अशा पद्धतीचं एक गाईड, कारण ह्याच्यातनं ते पैसे आले, आणखीन ते पुस्तक बनवलं, आणखीन ते जसं तसं फुकट दिलेलं आहे. ते कन्झर्वेशनच्याच कामासाठी मदत होणार आहे. सो ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी प्लीज फंडिंगसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मे बी एक चांगलं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या निमित्ताने, तुमच्यामुळे बाकीच्यांपर्यंत पोहोचेल. आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की गाईड इंटरनॅशनल टुरिझमबद्दल. मागे माझं एका टुरिस्ट कंपनी म्हणजे टूर कंपनीबरोबर बोलणं चालू असताना त्यांनी पण हाच मुद्दा सांगितला की गाईड्सला इंग्लिश बोलता यायला पाहिजे किंवा अजून काय. पण मी आफ्रिकेत गेलो होतो तेव्हा मला काही आफ्रिकन वर्ड्स शिकायला लागले होते किंवा बोलायला सांगितले गेले होते ज्या कंपनीने मला नेलं, आणि बेसिक वर्ड्स हाय हॅलो ग्रीटिंगचे. तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे भारतात जेव्हा इंटरनॅशनल टुरिझम येतं आहे तर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण त्यांना इंग्लिश शिकवण्यापेक्षा जे टुरिस्ट येत आहेत त्यांना आपण आपल्याकडचे शब्द आणि आपल्याकडच्या लँग्वेजमधची इंट्रोडक्शन दिली तर अजून जास्त इंटरेस्टिंग नाही का होणार? की इंटरेस्टिंग होईल. तुझा मुद्दा हा अगदीच योग्य आहे. पण मला थोडंसं असं काय म्हणायचं माहितीये का की याच्यामध्ये ना की आपण जेव्हा बाकी देशांशी तुलना करतो ना, तर ज्या देशामध्ये जातो म्हणजे उदाहरणार्थ युरोपमधल्या देशात गेलो किंवा तर त्या आफ्रिकेतल्या देशात गेलो, तर तो देश जो आहे ना अखंड, तर तिथे भाषेचं आपल्या एवढं वैविध्य नाहीये. आणखी आपल्या इथे आपण देशातच असंख्य भाषा आहेत. महाराष्ट्रात जरी आलो ना आपण तरी महाराष्ट्रात सुद्धा मराठीचे अनेक फ्लेवर्स आहेत, आणि एखादं काय जीव जो आहे ना तर त्याला अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. म्हणजे आता काय सिलेट आहे ना, तर
पन्नामध्ये मी गेलो तर त्याला ते कवर बिज्जू असा शब्द वापरतात आणि बांधवगडचे गाईड मात्र ऑटरला कवर बिज्जू म्हणतात, ते सिवेटला म्हणत नाहीत. म्हणजे आता हिंदी भाषिकच आहेत दोघही जण, दोन्ही वेल नोन टायगर रिझर्व आहेत, पण दोन्हीकडचे हिंदी ते लोक वेगळे ह्यावरनं मला वाटतं की एक लोकल लँग्वेजेस मध्ये जे पक्ष्यांना आणि प्राण्यांना वेगळी वेगळी नावं दिली गेली आहेत त्याची पण एक आपण छान पुस्तिका तयार करू शकतो की कुठले पक्षी वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये कुठल्या कुठल्या नावाने ओळखले जातात. व्हेरी इंटरेस्टिंग येतं, त्यामुळे ते आपल्याला एक काहीतरी आणखी एक पुस्तकाचा विषय मिळालाय आपल्याला. म्हणून मग केवळ इंग्लिश नावाचा आम्ही आग्रह धरतोय की म्हणजे किमान सगळ्यांना कळेल तरी, असं बाकी काही नाही. आणि त्याच्यातनं नावांपेक्षा काही काही टर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल नॉक्टर्नल. सो नॉक्टर्नल म्हणजे रात्री वावरणारे, सो त्याला एवढं सांगता आलं पाहिजे दिस इज अ नॉक्टर्नल बर्ड, किंवा डायर्नल. सो असेच शब्द आहेत, किंवा हॅबिटॅट, निश, किंवा आपण आर्बोरियल. सो असे शब्द दिलेत की ज्याचा अर्थ त्याला कळायला पाहिजे बोलण्यापूर्वी, आणि जो उच्चारल्यानंतर त्या टुरिस्टला पण कळायला पाहिजे सोप्या भाषेत. म्हणजे त्याला लक्षात आलं, आपल्याला काय फ्लुएन्सी नाही आणायची, पण निदान त्याला जे कम्युनिकेट करायचं आहे ते प्रॉपर पद्धतीने कम्युनिकेट केलं जाईल. पण तू म्हणतो तसं दुसरा एक पर्याय असा की मे बी एक चेकलिस्ट, की फॉर एक्झाम्पल गोंडी भाषेत आपण कुठेतरी चाललोय तर मग नमस्ते, वेलकम टू नागझिरा टायगर रिझर्व, हे गोंडी भाषेत कसं बोलता येईल ते जरा गंमत असते. आता ते मला असं वाटतं आफ्रिकेतनं काय जॅम्बो म्हणतात, तर तसं काही काही शब्द करायला हरकत नाही. लडाखमध्ये जुले आहे लडाखमध्ये. सो हे असे शब्द वी कॅन ऑल्सो हायलाइट, कारण हे ट्रायबल्सचे जे त्यांच्या लँग्वेज मधले नेटिव्ह शब्द आहेत. आता एक आपला इंटरनॅशनल तू विषय काढला म्हणून बरं का, म्हणजे थोडंसं मी आता परदेशात म्हणजे केनियाला पण गेलोय किंवा श्रीलंकेत पण वाईल्ड लाईफला गेलो, आणखी ते बघून मला आपल्या फॉरेन डिपार्टमेंट आणि आपल्या इथल्या नियमांबद्दल फारच अभिमान वाटायला लागला बरं का. म्हणजे तिथे कुठेही ना आपल्या इथे जंगलांमध्ये टायगर रिझर्वमध्ये कॅरिंग कॅपॅसिटी आहे, आणि जेव्हा आपण सतत फॉरेन डिपार्टमेंटला म्हणत असतो ना की म्हणजे मगाशी जे आपल्या बोलण्यात चाललं होतं की शिट्ट्या मारतात किंवा काय वगैरे वगैरे, तर खरं तर आपण ते नियम नीट समजून घेत नाही होत. आणखीन आपल्या इथे किती वेल प्लॅन्ड आहे, म्हणजे अर्थातच मनुष्य हे असल्यामुळे इम्प्लिमेंटेशन प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन होणारे, लोकांना वाईट अनुभव पण काही ठिकाणी येणार आहेत, पण ते ह्युमन एरर्स आहेत आणखीन त्याच्यातनं आहेत. पण नियम म्हणून ना खूप सुंदर आहेत खरं तर. आपण आपल्या सर्व सिस्टीमबद्दल एक अभिमान बाळगला पाहिजे. म्हणजे मी याला गेलो होतो, याला नॅशनल पार्क म्हणून श्रीलंकेत आहे, की जे आपलं कान्हासारखं इंटरनॅशनल फेम आहे, आणि तिथे 350 गाड्या सीझनमध्ये आत एका वेळेस जाऊ शकतात. म्हणजे मी कान्हामध्ये असं इमॅजिनच करू शकत नाही की तिथे खूप गर्दी झाली. म्हणजे आपण जेव्हा टुरिझमला शिव्या देतो की तिथे जंगलात गर्दी वाढली, आणि गर्दी वाढली म्हणजे तिथे तुमच्या 36 गाड्यांपेक्षा जास्त गाड्या जाऊच शकणार नाहीत. गर्दी म्हणजे त्या एका टायगरच्या भोवती तेवढ्या गाड्या आल्या एवढा पुरताच हा प्रश्न निर्माण होतो. पण एखाद दिवशी आता उन्हाळ्याची सुट्टी आहे किंवा नाताळची सुट्टी आहे म्हणून तिथे 1000 गाड्या आत आहेत, असं काही कधी आपल्या जंगलात होऊ शकणार नाही. पण हे तुम्हाला याला नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतं, किंवा केनियामध्ये मसाई मारायला तुम्ही गेलात तर किती गाड्या आत जाऊ शकतात, किती गाड्या आत जाऊ शकतात, आणि कसेही प्राण्यांच्या आजूबाजूला त्या गाड्या फिरवल्या. तिथे रूल्स नाहीत, म्हणजे तुम्हाला नियम नाही आहेत. आपल्या इथे वन वेनी फिरावं लागतं. तिथे तुम्हाला सिस्टीम असते, काहीतरी नियम आहेत की किती वेळ समोर थांबायचं, किती जवळ जायचं. मी माझ्या एक गाडी त्या सिंहाच्या पायाजवळ केनियाला आलेली बघितली. आणखीन ते तिथलं रुटीन आहे लोकांना, म्हणजे इतकं आपल्या इथे भयंकर प्रकरण नाहीये. तर त्यामुळे आपण आपल्या या नियमांबद्दल एक अभिमान बाळगला पाहिजे की फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणून आपल्या इथे खूप हाय लेवल आहे. अगदीच. इनफॅक्ट मला आणखी एक वाटतं की भारतामध्ये जेवढी जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी जेवढी बघायला मिळते वेगवेगळ्या जंगलांमध्ये, की मगाशी तुझ्या बोलण्यात फॉरेस्टचे टाईप्स आले, तर एवढे फॉरेस्टचे टाईप्स आपल्या देशात बघायला मिळतात, हा एक वेगळा अभिमानाचा मुद्दा आहे. आम्ही आमच्या संस्थेतर्फे प्रदर्शन वेगवेगळी दरवर्षी घेत असतो. म्हणजे गेल्या वर्षी प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष झाली म्हणून त्याच्याबद्दल घेतलं होतं. त्याच्या आधी भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य झाली म्हणून भारताची जैविक मानचिन्ह असा विषय घेतला होता. तर यावर्षी आम्ही भारताची निर्मिती असं घेतलं आहे, त्यात जिओलॉजी आहे, जॉग्राफी आहे, त्याचबरोबर आपली बायोडायव्हर्सिटी आहे. आणखीन त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा करतो की आपला देश हा मेगा बायोडायव्हर्सिटी म्हणजे महाजीविधता असणारा देश आहे. जगात अशा 21 देशांची यादी बनवलेली आहे, म्हणजे या ठिकाणी महाजीविधता आहे असं ऑफिशियल डिक्लेअर केलेलं, आणि भारताचा नंबर 8वा आहे या सर्व यादीत. येस, तर म्हणजे याच्याबद्दल आपल्याला ही माहितीच नाहीये लोकांना की आपल्या इथे केवढं याचं काय म्हणू की समृद्ध ब्राझील. तर त्यामुळे एवढी संपत्ती आपल्या इकडे आहे. आणखीन आपण वी शुड बी प्राऊड अबाउट इट. तर हे खरं तर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. एवढे फॉरेस्टचे टाईप्स आहेत हे
आपल्याला अशा पद्धतीची पुस्तकं किंवा अशा पद्धतीच्या इंटरॅक्शन्स नंतर कळतं की अरे इतकी फॉरेस्टचे टाईप्स आहेत. म्हणजे मध्ये आशिष नेर्लेकर आला होता पॉडकास्टवरती आणि त्यांनी गवतांविषयी खूप इंटरेस्टिंग माहिती शेअर केली. माळरानांविषयी, सवानाबद्दल जी माहिती कधीच इमॅजिन केली नव्हती अशी माहिती. पुणे डिव्हिजन नी एक फार इंटरेस्टिंग कम्युनिटी बेस्ड टुरिझम प्रोजेक्ट चालू केला आहे आणि ज्याला चांगला रिस्पॉन्स आहे. सो पुण्याच्या आजूबाजूला ग्रासलँड आहेत खूप सुंदर आणि तिकडचं मेजर अट्रॅक्शन इज वुल्फ. सो पूर्वी लोक जायची, कुठेही फिरायची, त्याला रिस्ट्रिक्शन नव्हतं, स्वतःच्या गाड्या न्यायच्या, कुठे इतकं अनएथिकल सगळं चालू होतं. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटला कोणीतरी कळलं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे CCF आहेत त्यांनी पुढाकार घेऊन एक सिस्टीम आणली आणि सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून. सो आता तिथे एंट्री टाइम ठरलं, एक्झिट टाइम ठरलं, तिथे एरियाज ठरल्या कुठे कुठे फिरायचं, गाईड झाले, गाईडचं ट्रेनिंग झालं, तिथे छोट्या पुस्तिका आल्या की गेल्यानंतर एज्युकेशनली परत व्हॅल्यू पाहिजे त्याला. आणि एक अत्यंत सुंदर इको टुरिझम प्रोजेक्ट ग्रासलँड सफारीज अशा पुणे जिल्ह्यातनं पहिल्यांदा चालू केल्या आणि त्याला तुफान रिस्पॉन्स आहे. सो कर्नाटका, केरला, तामिळनाडू, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत आहेत आणि आता डिपार्टमेंट हॅज गॉट ऑल द डेटा की त्यांना माहिती आहे की माझ्या जंगलात किती वाजता कोण शिरलंय, त्याचा कंट्रोल राहतोय. कोणीही इकडे तिकडे गेलं की लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळतं आणि ते त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. सो असे छोटे छोटे कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट जर का झाले ना तर ते इको टुरिझम लोकल लोकांना इन्कम मिळतंय. तर आणि पुण्यात खूप टूर ऑपरेटर्स आहेत. मी म्हणलं जसं की सगळ्यांना एकत्र परत कम्युनिकेशन इज द गॅप. सो ते जर का चांगलं असेल तर अपार्ट फ्रॉम टायगर वेगवेगळ्या एरियाजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टुरिझम चालू शकतं. जसं राजीवनी सांगितलं की 3 मेजर गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन आलं, दुसरं एज्युकेशन आलं आणि तिसरं लाईव्हलीहूड आहे. तिन्ही इकडे सक्सेसफुली चालू आहे. तर तसं वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतं. मला आठवतं केरळमध्ये एका मीटिंगला मी गेलो होतो तर तिथे कोणीतरी एक असं फॅड काढलं की शेतामध्ये चिखल करायचा आणि ते चिखलाचं शेत फुटबॉलसाठी द्यायचं, म्हणजे चिखलातला फुटबॉल. सो आम्हाला गंमत वाटली की लोक चिखल विकतायत आणि आपल्याकडे ते इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या जरा चांगल्या पद्धतीने त्याला कुठेही फारसं डिस्टर्ब न करता आपण जर का देऊ शकलो तर टुरिझम कॅन बी अ बेटर टूल फॉर कॉन्झर्वेशन. आता होतंय काय माहितीये का की टुरिझमला फार विरोध म्हणजे पर्यावरणात काम करणारी तर लोक जास्तच करतायत. खरं तर मगाशी त्यांनी जे सांगितलं की अनेक लोक वॉच राहतोय, एकतर म्हणजे लोकांचं हे राहतोय, दुसरं तिथल्या लोकांना लाईव्हलीहूड आहे. आपली विकास जे होतोय ना तो सगळा मेट्रोत आहे. म्हणजे आपण जे काही ग्रोथ म्हणतोय आज 3-4 नंबरवर जे काय पण ती मेट्रोला आहे. ह्या लोकांपर्यंत विकास काहीच पोचत नाही. आणखी म्हणजे जेव्हा त्यांना एका सफारीला 400 रुपये मिळत आहेत आणि वर्षानुवर्ष करतायत ही लोक, म्हणजे वर्षाला किती, महिन्याला किती मिळत असतील तर 8 ते 12 हजार रुपये यांना मिळत आहेत. पण तरीही वर्षानुवर्षे करतायत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा किती महत्वाचा पैसा आहे की जो पुण्यातल्या याचा एखाद्या आठवड्याचा वगैरे सुद्धा याच्यापेक्षा जास्त मोठा खर्च असेल. तर ते त्यांच्या दृष्टीने खूप पैसे आहेत. तर हा लाईव्हलीहूड आपण काढून घेतला तर अर्थातच ते शिकारीकडे वळणार आहेत. त्यामुळे कारण दुसरा पर्यायच नाही त्यांच्या इथे, ना कधी इंडस्ट्री जाणार आहे ना काही इतर गोष्टी उभ्या राहणार की ज्यातनं ते हे करणार. तर त्यामुळे त्यांना वाचवणं हा भाग आहे. आणि जेव्हा आपण टुरिझमसाठी फक्त हे करतोय ना की निसर्गाला धोका आहे, पण त्याचबरोबर आपण निसर्गाच्या प्रेमासाठी म्हणून ज्या गोष्टी करतोय त्यांनी निसर्गाला किती हानी होतोय याच्याकडे कोणच बघत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन की प्लांटेशन करणं हा आता सध्याच्या दृष्टीने म्हणजे हायएस्ट पॉईंट आहे की जो मी पर्यावरणासाठी करतोय. आणखीन मग याच्यातनं आता जो यांनी उल्लेख केला की जो आपल्या फलटणचा भाग आहे, बारामतीचा भाग आहे, नगर जिल्ह्यातला भाग आहे की ज्या ठिकाण सोलापूरचा भाग आहे की जो रेन शॅडो एरिया आहे, आणखीन तिथे पाऊसच जास्त पडणार नाहीये. त्यामुळे वर्षानुवर्ष तिथे ग्रासलँड तयार झालेली आहेत आणि मग त्या ग्रासलँड वरती इव्हॉल्व्ह होऊन अनेक पक्षी आहेत. म्हणजे तिथे त्यांनी तिथल्या मुलांनी जे रेकॉर्ड केलं तर 220 बरोबर आहे ना प्रकारचे पक्षी त्यांनी तिथे नोंदलेत. एवढी मोठी संख्या तिथे पक्ष्यांची येते. परत वुल्फ आहे की जो टायगरपेक्षाही कमी संख्येने भारतात शिल्लक असलेला वुल्फ आपल्या पुणे जिल्ह्याच्या या बाउंड्रीज वरती आहे, माहिती नाहीये. हायना आहे, फॉक्स म्हणजे खोकड, कोल्हा आपण म्हणतो पण खरं तर खोकड. फॉक्स म्हणजे जॅकॉल म्हणजे कोल्हा, फॉक्स म्हणजे खोकड. तर तो फॉक्स तिथे आहे. तर हे बघायला आज अनेक लोक येतात. पण त्या ठिकाणी जर आपण प्लांटेशन करायचे ड्राईव्ह चालवले म्हणजे होत आहेत तर ती ही सर्व गवताळ मारणाची इकोसिस्टीमच नष्ट होणार आहे. आणखीन मग ही इकोसिस्टीम नष्ट झाली तर मग प्राणी पक्षी हळूहळू नाहीसे होणार आहेत. तर त्यामुळे आपण
एका बाजूला म्हणतोय की मी झाडं लावतोय म्हणजे पर्यावरणासाठी काम करतोय, पण खरं तर इथे आपण नाही, इनफॅक्ट आशिषनी खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडला. तो म्हणाला की 900 वर्षांपूर्वीचा इतिहास तुम्ही शोधून काढलात तर तेव्हा सुद्धा आपल्याकडे इथेच माळरानच होती आणि सवानाच होती. सो तिथे प्लांटेशन करण्याची गरज नाहीये. तुमचा सह्याद्रीला पाऊस अडणार आहे, म्हणजे तिथे जोरात पडणार आहे. तिथे आपल्या सह्याद्रीवरती तुम्हाला एव्हरग्रीन सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट असणार आहेत आणि त्यापुढे पाऊस कमी झाल्यावरती तिथे तुम्हाला ग्रासलँडच असायला पाहिजेत. तर त्यामुळे ती आपण टिकवणं गरजेचं आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग की लडाखला तू गेलास तर तिथे तो भारताचा सर्वोच्च पॉइंट आहे की जिथे जास्तीत जास्त 20 मिलीमीटर पाऊस पडला तर पडतो. तर त्यामुळे तिथली जी आहे तिथे झाड असणारच नाही. पण दुर्दैवाने ग्रीन लडाख अशी एक हे चालवली जाते. सुरुवात लेहपासून झाली की जिथे ग्रीन केलं गेलं आणि मग नंतर आता अख्खं लडाख ग्रीन करायचं असं चालू आहे. आणि मग त्याच्यातनं काय झालं की तिथे जो ढग तयार झाले ते त्या झाडांना आडून पाऊस पडला. आणखी मग तिथली जी माती आहे तर ती त्या बिना पावसाला सरावलेली आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी ती माती सगळी खाली येते. मग काही वेळेला अख्खी गावं त्या माती खाली गेली आहेत किंवा खूप मोठे फ्लड आलेले आहेत आणि आता याची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रीन करताय म्हणजे तुम्ही पर्यावरणासाठी काम करत नाही तर तिथली सर्व इकोसिस्टीम फ्रजाईल जी आहे ती नष्ट करताय. तर ह्या गोष्टीच खरं तर ह्या विषयात काम करणाऱ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी काम जे करतोय ते खरंच उपयुक्त आहे का आपण उलटा जास्त धोका तयार करतोय. आता ह्याच मुद्द्याला धरून कन्झर्वेशन समोर आता हे जे मुद्दे सगळे येत आहेत की मी कन्झर्वेशन करतोय असं मला वाटतंय पण खरंच योग्य दिशेने करतोय की नाही हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा मी सस्टेनेबल लिव्हिंग चूज करतोय म्हणजे मी काही गोष्टी वाचवतोय पण ते मी खरंच वाचवतोय का त्या सस्टेनेबल लिव्हिंगच्या नावाखाली वेगळ्या काही गोष्टी हार्म होत आहेत का. जसं इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मायनिंग वाढलंय, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्याचं डिस्कार्ड कुठे करायचं याच्यावरती अजून भरपूर वाद चालू आहेत की त्या बॅटरीज इव्हेंच्युअली त्यांची लाईफ संपली की त्या डिस्कार्ड कुठे करायचा त्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न आहेत. सो हे जे सगळं कन्झर्वेशन ओरिएंटेड गोष्टी आहेत एक्झॅक्टली कन्झर्वेशन समोर आत्ता चॅलेंजेस काय फेस करताय तुम्ही जेव्हा तुमच्या दोघांच्याही चॅरिटेबल ट्रस्ट्स आहेत ज्या कन्झर्वेशनचं भरपूर काम करत असता, ऑन फील्ड तुम्ही अनेक गोष्टी करता, काय चॅलेंजेस आहेत जे असं वाटतात की आत्ता खूप प्रामुख्याने जाणवत आहेत. सो मला विचारलं तर ऑनेस्टली सांगेन की आमचं जे काम आहे ते मोर ऑफ एज्युकेशन आहे आणि व्हॉट वी बिलीव्ह इज नेचर एज्युकेशन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स कॉन्झर्वेशन. की कॉन्झर्वेशन म्हणतात कशाला तर हे बेसिकली आणि कॉन्झर्वेशन का करायचं तर हे निसर्ग संस्कार घडवण्याचं काम बेसिकली आम्ही करतोय. हार्डकोर कॉन्झर्वेशन मध्ये आम्ही आहोत का, ॲक्टिव्हिझममध्ये आहोत का तर नाही आहोत. पण मी म्हणतो जसं की एज्युकेशन इज अन इम्पॉर्टंट पार्ट कारण अनलेस ही नोज की काय करायचं त्याशिवाय तो माणूस काहीच करू शकणार नाही. पण एकूणच वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर असं लक्षात आलं की फॉर एक्झाम्पल आपण वाघांविषयी बोलत होतो. सो टायगर कॉन्झर्वेशन इज इट सक्सेसफुल, इट इज सक्सेसफुल. पण पुढे जाऊन ते सक्सेसफुल राहीलच याच्याविषयी आम्हाला थोडं क्वेश्चन मार्क वाटतो. म्हणजे कुठल्या अर्थाने. सो आता काय झालं आहे आपल्याकडे काय 3,500च्या आसपास एकूण टायगर्स असतील. हळूहळू टायगर पॉप्युलेशन वाढायला लागलं आहे, टायगर टेरिटोरियल आहे पण त्याला लागणारी जागा ही काही वाढत नाही आहे. म्हणजे आज माझं ताडोबाची एरिया जर का विचार केला तर 624 स्क्वेअर किलोमीटर प्लस बफर म्हणजे 1725 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. त्याच्यात काय सपोज 115 टायगर्स आहेत. सो हळूहळू डाऊन द लाईन टायगर पॉप्युलेशन वाढत चाललं आहे पण ती 1725 स्क्वेअर किलोमीटरची जागा 1725 स्क्वेअर किलोमीटरच राहणार आहे. सो ज्या क्वांटमनी टायगर पॉप्युलेशन वाढतंय त्या क्वांटमनी त्या प्रोटेक्टेड एरियाचा साईज वाढला पाहिजे. आणि जर का नाही वाढला तर दुर्दैवाने आपण जे पेपरात वाचतोय मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट की कोणावर तरी हल्ले झाले, कोणीतरी घराच्या आजूबाजूला टायगर्स दिसायला लागले. सो हे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढायला लागणार आणि इनडायरेक्टली हे सगळं उलटं शेकणार आहे. सो मेजर चॅलेंज काय आता तर जी एरिया आहे ती वाढवायची एक. दुसरं चांगला प्रेबेस सगळीकडे जो बफरमध्ये कुठल्याही टायगरच्या बफरमध्ये पाहिलं तर मॅक्सिमम कॅटल लिफ्टर्स आहेत सगळे. सो तिथे प्रेबेस कमी आहे कारण तिथे ॲक्टिव्हिटीज खूप आहेत. तर मग तिथे प्रेबेस वाढवण्यासाठी आपल्याला परत तेच आलं की आपल्याला गवताळ भाग जास्ती वाढवले पाहिजेत. काही ठिकाणी आपल्याला ॲनिमल रिइंट्रोड्यूस करण्याची गरज आहे. ताडोबाच्या लँडस्केपमध्ये फॉर एक्झाम्पल म्हणजे ताडोबा ब्रह्मपुरी लँडस्केपमध्ये टायगर पॉप्युलेशन खूप वाढलं आहे पण काही एरियाज आहेत की जिथे उत्तम ग्रासलँड्स आहेत. म्हणजे हॅबिटॅट खूप चांगला आहे, प्रेबेस चांगला आहे पण प्रिडेटर्स कमी आहेत. सो मग असं एक चालू आहे की तिकडून अपलिफ्ट करायचं आहे आणि म्हणजे रिलोकेशन आपल्याला काही करणं शक्य आहे का. जसं
पन्नामध्ये केलं, सारिस्कामध्ये केलं. आपल्याकडे महाराष्ट्रात नागझिरामध्ये तो प्रयत्न केला. सो तो पेंच साईड आहे एक ईस्ट आणि वेस्ट, सो तिथे पॉसिबल आहे, त्या एरियाज आपण हे केले आहेत. पण हे इट्स अ ह्यूज प्रोसेस, त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत. आणि तिसरं मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे कॉरिडॉर कनेक्शन्स. सो आपल्याकडे जंगलं खूप छान छान आहेत, पण मध्ये मध्ये कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी खूप गेलेली आहे, मग मध्ये हायवेज झालेले आहेत. सो जिथे जिथे डेव्हलपमेंट आहे झालेली, डेव्हलपमेंट पाहिजे का निश्चित पाहिजे, पण त्या डेव्हलपमेंटच्या वेळेलाच कुठेतरी आपल्याला मिटिगेशन मेजर्स करता येईल का. उदाहरण आपण जेव्हा हायवेनी जातो नागपूरपासून पेंचला, तर तेव्हा तिथे रस्ता जो केला आहे तर त्याच्यामध्ये मेजर जंगलाचा पॅच गेला. सो थँक्स टू ऑनरेबल गडकरीजी की त्यांनी मिटिगेशन मेजर्स डिपार्टमेंटनी जे सजेस्ट केले होते ते सगळे तसेच्या तसे इम्प्लिमेंट केले. त्यांनी कॉस्ट वाढली, पण खाली कॉरिडॉर्स तयार केलेत, म्हणजे काय म्हणायचं पासवेज तयार केलेत की जे वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग केल्यानंतर लक्षात आलं की दे हॅव बीन युज्ड बाय टायगर्स ऑल्सो. सो असे काही एरियाज आयडेंटिफाय करून त्याच्या कॉन्झर्वेशन म्हणजे त्याला मॅनेजमेंट प्लॅन पाहिजे. आणि एक गंमत अशी आहे की आपल्याकडे एक फार इंटरेस्टिंग डॉक्युमेंट तयार झालं आहे. दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं दिसत नाही. आपण आपल्या राज्याचा पहिला वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन बनवला की ज्याच्यामध्ये 12 चॅप्टर्स वेगवेगळ्या एक्सपर्ट कमिटीजनी बनवले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी अथॉरिटीज नाही आहे. सो ते जर का इम्प्लिमेंट केलं तर मला असं वाटतं बरेचसे चॅलेंजेस त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेले आहेत. कुठेतरी आपण जेव्हा बस्टर्डचा विचार करतो नानजला, तर तेव्हा तिथे पण तोच प्रॉब्लेम होता की 8,000 स्क्वेअर किलोमीटरची एरिया म्हणजे अख्खं शहर त्याच्यामध्ये आलं. मग त्याचे रूल्स रेग्युलेशन्स, मग कोणाला शेत विकायचं असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारा, कॅनॉल आणायचा असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारा. मग त्यांचं असं मत पडलं हवं की अरे हा पक्षीच गेला तर बरं होईल, डिनोटिफाय होईल. मग डिनोटिफाय फॉरेस्ट डिपार्टमेंटनी केलं की बाबा रे म्हणणं बरोबर आहे, मग छोटा एरिया करू. मग 1266 स्क्वेअर किलोमीटरवर आणलं. मग लक्षात आलं रे अजून बस्टर्ड इथे काम करत नाही दिसत एवढ्या एरियामध्ये, 366 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आणलं. पण हा जो प्रोसेस होता डिले लागला याला, तोपर्यंत बस्टर्डच गायब झाले. सो याच्यातला परत चॅलेंज होता की डिपार्टमेंटने एक पाऊल पुढे टाकलं. वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये एक डिसिजन घेण्यात आलं की आपण बस्टर्ड रिकव्हरी प्लॅन करू. पण त्याच्यासाठी आपल्याकडे बस्टर्डच नाही आहेत, तर त्याचं ब्रीडिंग कसं होणार. मग राजस्थानकडे आपण मागणी केली होती, दुर्दैवाने त्यावेळेला ते नाही म्हणले. सो याच्यात चॅलेंजेस खूप आहेत. मी म्हणलं तसं की याला इट शुड बी बॅक्ड अप बाय पीपल हू हॅव वर्कड ॲट अ ग्राउंड लेवल. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे चिकार लोक आहेत अशी. सो ग्रासलँड्सबद्दल आपण बोलतो तेव्हा BNHS नावाची संस्था आहे की जी वन ऑफ द ओल्डेस्ट NGO की ज्याच्यामध्ये डॉक्टर रेहमानींनी ग्रासलँड्सवरती काम केलं आहे. हत्तींवरती आपल्याकडे हत्तींचे प्रॉब्लेम्स आहेत, डॉक्टर सुकुमार म्हणून बसलेले आहेत. सो त्यांनी कमेंट करणं आणि कोणीतरी ज्याला इकडचे प्रॉब्लेम्स माहिती नाहीत त्यांनी कमेंट करणं, तर याच्यात फरक आहे. सो मला असं वाटतं की परत कम्युनिकेशन की यांच्यात जर का कम्युनिकेट करून हे एक थिंक टँक्स पॉवरफुल बनवले तर हे प्रॉब्लेम्स खूप इझिली सॉल्व्ह करता येतील. म्हणजे आता आपल्या इथे वाईल्ड लाईफचं मी मगाशी म्हटलं तसं की सगळ्यात जास्त म्हणजे मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आपली आहे. आणखीन दुर्दैवाने ना आपल्याला त्याची किंमत नाही आहे, तर त्यामुळे त्याचे प्रश्न खूप मोठे निर्माण झालेले आहेत. खरं तर आपण आपल्या कल्चरकडे बघून जर हे केलं ना तर म्हणजे आपले मी कुठल्या जाती धर्म वगैरे न करता एक आपल्या भारताची एक संस्कृती जी प्राचीन काळापासून आली तर त्याच्या जरी फॉलो केला ना तरी बरीच आपण गोष्टी वाचवू शकू. आपल्या जे सण आहेत किंवा आपले उत्सव आहेत तर त्याच्यामध्ये खरं तर निरनिराळे प्राणी पक्षी वाचवण्याच्या दृष्टीनेच किंवा मग त्या वातावरणातलं तुम्ही काय खायला पाहिजे त्यावेळेस इतक्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला याच्यात बघता येतात. मग आता होतं काय की तोटा म्हणजे दोन टोकाला आपण सध्या जातोय, कारण मधलं हे नॉलेजच आपण घालवलंय. आणखीन दुर्दैवाने मला असं वाटतं की ब्रिटिश एरा आणखीन त्याच्या आधीचे जे वेगवेगळे म्हणजे मुघल हे असेल की जे आपल्या इथले नसलेल्या लोकांनी साम्राज्य केलं, तर त्यामुळे हे आपलं जे नॉलेज आहे त्याला मध्ये खूप मोठी खंडर पडलेलं आहे. आणि त्याच्यातनं आता मात्र परत आपण ते म्हणू की तेच करायचं आहे आम्हाला, पण आपण ते नॉलेज बाजूला ठेवलं आहे. आणखीन मग सण साजरे करताना आपण आता दिखाव्याकडे जास्त वळलेलो आहोत. आणखीन मग ते आता हानिकारक व्हायला लागलेत. आपण जर प्राचीन पद्धतीने जर ते सण साजरे करायला घेतले तर खरं तर पर्यावरणाचे आपण रक्षक परत एकदा बनू शकू. तर हा एक थिंगचा भाग आहे. दुसरा हे आहे की आपल्या गव्हर्नमेंटची जी सिस्टीम आहे ना तर ती ब्रिटिश काळापासून सेट झालेली. आणखीन मग आपल्या इथे घरं बांधली जात आहेत पण त्याच्यातनं जो सुवेज बाहेर पडतंय म्हणजे ते प्रत्येक घरातनं बाहेर पडणारच आहे.
तर ते आपण ब्रिटिशांच्यामुळे नदीला जोडलंय. आता जेव्हा आपण लोकांना एज्युकेट करतो आणखीन त्याच्यातनं तुम्ही सस्टेनेबल गोष्टी वापरा किंवा पाण्यात हे घालू नका, केमिकल घालू नका वगैरे जेव्हा बोलतो, तर तेव्हा हे सगळं मोठं प्रमाण नदी जाणारच आहे. तर त्या सिस्टीमवरती काहीतरी आपल्याला घालता येईल का, त्याला अल्टरनेटिव्ह काही करता येईल का, ह्याचा आता आपण नव्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. तर आपण या सगळ्याकडे वाचू शकू. टायगरचा जेव्हा प्रश्न येतो तर तेव्हा आता आपण काय करतो की एखादी अवनीसारखी घटना असेल किंवा काही ठिकाणी म्हणजे बिबट्यांची घटना असेल की जे शहरात येत आहेत, आणखीन कोणाला तरी मारलं जात आहे. ज्याला मारलं जातं त्याचं दुःख खूप मोठी असतात, त्या गावामध्ये खूप भीतीचं वातावरण तयार होतं. आपण इथे बसून ना ते वातावरण फील करू शकत नाही. तर त्यामुळे आपण तिथल्या लोकांना दोष देतो. इथे बोलताना म्हणतो की किती माणसं मेली तरी चालेल पण तो प्राणी वाचला पाहिजे. पण हे आपण त्या माणसांना म्हणजे हे दोन टोकं आहेत. तो प्राणी वाचला पाहिजे अगदी मान्य आहे, पण त्याचबरोबर त्या लोकांच्या सेफ्टीसाठी सुद्धा काहीतरी करता केलं पाहिजे. तो प्राणी म्हणजे आता अवनीसारखी आहे की काही झालं तरी तिला मारलंही चूक झाली, तिला पकडलं का नाही. पण लोक विचार करत नाही की जर अवनीला पकडलं असतं तर तिला म्हणजे पकडायला पाहिजे होतं वगैरे, ह्या मुद्द्यात मी जात नाही. पण विचार करा की तिला पकडलं असतं तर तिची पुढचे आयुष्य कुठे गेलं असतं, तर एखाद्या केजमध्ये गेलं असतं. अभयारण्यात नाही, कुठल्या तरी केजमध्ये गेलं असतं. कारण तुला तुम्ही सोडू शकत नाही, शी इज अ मॅन इटिंग ॲनिमल. तर त्यामुळे मग तिचं वाघ म्हणून आयुष्य काय राहिलं, म्हणजे तिचा रोल जो आहे तिचा म्हणजे वाघाचा, तो तर ती काही फुलफिल करू शकणार नाही. तर त्यामुळे मग त्याला काहीच अर्थ नाही ना की तुम्ही त्या अवनीला वाचवलं आणखीन एखाद्या जंगलात. म्हणजे मी अवनी उदाहरण सारखं घेतोय. मी प्रत्येक नाही, इनफॅक्ट सुनील सर जेव्हा आले होते पॉडकास्टमध्ये तेव्हा त्यांनी अवनीबद्दल काय चुकलं, काय करायला पाहिजे होतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी खूप ओपनली त्यांचे व्ह्यूज शेअर केले. तर त्यामुळे मला असं वाटतं की शहरात बसून आपण म्हणजे जो मगासपासून अनु म्हणतोय की तसं खूप प्रेडिक्ट करतो, आणखीन त्यामुळे प्रश्नाची गांभीर्य वाढत चाललंय असं मला उलटं वाटतंय. आपण सगळ्यांनी ना की म्हणजे शहरातल्या माणसापासून त्या ठिकाणी असलेली माणसं, त्याचबरोबर तिथे असलेली अनेक डिपार्टमेंट, म्हणजे नॉट ओन्ली फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट, हा त्यांचा प्रश्न नाही आहे. कारण बाजूला ॲग्रिकल्चरवरती पण वेगवेगळ्या पद्धतीने आता जंगलांच्या भोवतीचा ॲग्रिकल्चरचा विचार करायला पाहिजे. कारण तिथे जे शेतात हे वाढतंय, पीक वाढतंय, तर ते जंगलातल्या प्राण्यांच्या दृष्टीने हिरवं गवत आहे, त्यांच्या दृष्टीने काय तर तुमचा गहू किंवा तांदूळ नाहीये. त्यामुळे ते खायला बाहेर येणारच आहेत. आणि मग त्यांनी खाल्लं तर ह्या माणसांनी लावलेलं पीक जाणार आहे, त्याला पुढच्या ह्याच्यात पैसे मिळणार नाही किंवा खायला मिळणार नाही. त्यामुळे हा संघर्ष वाढत चाललाय. तर त्यामुळे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी, त्यानंतर तिथे असलेल्या इरिगेशन डिपार्टमेंटनी वगैरे सगळ्या तिथे ज्या संबंधित सिस्टीम्स आहेत, तर त्यांचा एकत्र विचार करून म्हणजे त्यांची एकत्र मीटिंग घेऊन त्याच्यातनं एक संपूर्ण सामायिक काय म्हणू आपण एक प्लॅन बनवून जर काही करू शकलो तरच आपण ही जंगलं आणि आपली संपत्ती वाचवू शकू असं मला वाटतंय. पण ते दुर्दैवाने आता त्या पद्धतीने आपण कोणच विचार करत नाही. कलेक्टिव्हली आमचा जंगल एकोस थ्रू हाच प्रयत्न आहे की ही माहिती जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे जेवढ्या लोकांना इच्छा आहे आपलं जंगल वाचवण्याची किंवा आपल्या आजूबाजूचा पर्यावरण वाचवण्याची, तेवढी लोक आपल्याला कनेक्ट तरी होऊ शकतील. म्हणजे निदान ही जी माहिती आहे ती स्प्रेड झाल्याने लोक कनेक्ट होऊन अजून चळवळ मोठी होईल. कदाचित आपण जास्त एकत्रित वेगवेगळ्या ठिकाणं, कारण हा प्लॅटफॉर्म ग्लोबली सगळीकडे कोणी कसंही हा व्हिडिओ बघू शकतो आणि त्यामुळेच आम्ही जंगल एकोज सुरू केलं आहे की ह्या निमित्ताने ही माहिती प्रेक्षकांपर्यंत जाईल आणि मग ज्यांना कनेक्ट व्हायला आवडेल ते आपल्याला कनेक्ट होतील आणि मग आपण ही चळवळ अजून मोठी करून जितकं जमेल आपल्याला तेवढं पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अजून बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे, मला वाटतं आपला ऑलरेडी हा एपिसोड खूप मोठा झालेला आहे आणि आय वुड लव्ह टू हॅव बोथ ऑफ यू अगेन. मला जाता जाता फक्त मगासपासून आपल्या बोलण्यामध्ये काही काही गोष्टींचं सारखं मेन्शन येतं आहे. आपण टायगर रिझर्व म्हणतोय, वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणतोय, आपण झूजबद्दल बोलतोय, अभयारण्यांबद्दल बोलतोय, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बोलतोय किंवा टायगर. हे जे फरक आहेत ह्या फरकांबद्दल थोडक्यात सांगा. म्हणजे काय होतं बरेचदा की लोकांना असं वाटतं की झूमध्ये कसे पिंजरे लावलेले असतात त्याच्यात आपल्याला बघायला मिळतं, तसंच सगळे दोन मेजर गोष्टी या सगळ्यांना एक्सेप्ट झू प्रोटेक्टेड एरियाज असा शब्द आहे. सो प्रोटेक्टेड एरियामध्ये तुझं नॅशनल पार्क येतं, तुझं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी येते, टायगर रिझर्व येतं. प्रोटेक्टेड एरियामध्ये तुझं कॉन्झर्वेशन रिझर्व येतं. याच्यामध्ये लेवल ऑफ प्रोटेक्शनमध्ये फरक पडतो.
सो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आकाराने छोटी पण असू शकते, त्याला आजूबाजूला गावं असू शकतात. नॅशनल पार्क त्याचं थोडं वरचं व्हर्जन असतं. आणि हायेस्ट लेवल ऑफ प्रोटेक्शन इज टायगर रिझर्व. सो टायगर रिझर्व कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अँड नॅशनल पार्क. कुठलंही उदाहरण घे, ताडोबा म्हणलात तर ताडोबा नॅशनल पार्क आहे, अंधारी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, किंवा मेळघाटमध्ये मेळघाट वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, गुगामल नॅशनल पार्क आहे, किंवा अगदी सह्याद्री टायगर रिझर्व घेतलं तर चांदोली नॅशनल पार्क आहे, कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. सो इट मे व्हेरी, फक्त लेवल ऑफ प्रोटेक्शन इज हाय. टायगर रिझर्व म्हणलं की त्याला कोर आणि बफरलं. कोरमध्ये नॉर्मली आतमधली जे ॲक्टिव्हिटीज असतात त्याला रिस्ट्रिक्शन असतात. ग्रेझिंग चालत नाही, मायनर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स गोळा करायला परमिशन नाही, रिसर्चर आतमध्ये रिसर्च परमिट काढून जाऊ शकतो, आतमध्ये गावं असतील तर त्याचं पुनर्वसन होतं. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या आजूबाजूला गावं असू शकतात, मायनर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स गोळा करायला परमिशन असते. सो मायनर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स म्हणजे काय, बांबू झालं, तेंडू झालं, मोवा झालं, हे सगळं तुला टायगर रिझर्वच्या बफर एरियामध्ये जमू शकतं. कोर एरियामध्ये टुरिझमला रिस्ट्रिक्शन्स आहेत लॉ प्रमाणेच, मी म्हणलं तसं 20%. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये काही तसा इश्यू नाही आहे. टायगर रिझर्वमध्ये चालण्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये चालू शकतो. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये रिलिजियस प्लेसेस असू शकतात की जिथे लोक जाऊन येऊन असतात. 2 टायगर रिझर्व्ज, एक टायगर रिझर्व, एक नॅशनल पार्क, याच्यामधला जो कॉरिडॉर असतो सो त्याला जो आयदर गव्हर्नमेंट लँड, मग ती रेव्हेन्यूकडे असेल, इरिगेशनकडे असेल, फॉरेस्टकडे असेल, त्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, तर त्याला एक कॉन्झर्वेशन रिझर्व अशी एक टर्म वापरली जाते. आणि म्हणजे त्याला प्रोटेक्शन मिळतं आणि मग त्याचा एक मॅनेजमेंट प्लॅन बनवता येतो. आणि मग ज्याच्यामध्ये आतमध्ये काय काय करायला पाहिजे वाईल्ड लाईफ सांभाळण्यासाठी, आणि मग त्याला कॉन्झर्वेशन रिझर्व जर का असं वाटलं तर ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये अपग्रेड पण करता येतं. सो या बेसिक टर्म्स आहेत, याला सगळ्याला म्हणताना प्रोटेक्टेड एरियाज म्हणतात. आणि झू पूर्ण वेगळं आहे. झू हे बऱ्याच वेळेला कॉर्पोरेशन सांभाळतात. सो पिंपरी चिंचवडचं झू आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका सांभाळते. पुण्याचं राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्क आहे ते राजीव गांधी पुणे महानगरपालिका चालवते. सो त्यातले जे प्राणी असतात तर त्याला एक कलेक्शन प्लॅन असतो आणि त्याला CZA सेंट्रल झू अथॉरिटी अशी एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटी आहे. तशीच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र झू अथॉरिटी आहे आणि यांच्या गायडन्सखाली ते झू मॅनेज केलं जातं. मग त्याच्यामध्ये आतमध्ये फ्लो कसा पाहिजे, इमर्जन्सी एक्झिट्स कुठे पाहिजेत, एन्क्लोजरचे साईज काय पाहिजेत, वेटरनरी डॉक्टर किती पाहिजेत, तर याचं सगळ्याचं गणित ठरलं असतं. हेच टायगर रिझर्वमध्ये, टायगर रिझर्वला पण मॅनेजमेंट प्लॅन असतो, कारण हे सांभाळणं चालवणं हे खूप अवघड आहे. काही ठिकाणी STPF असतं, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स. मग वेगवेगळ्या ठिकाणी एमस्टाईप्स नावाचा एक ॲप आहे, तर ते टायगर रिझर्व मॉनिटरिंगसाठी वापरतात, की तो जो गार्ड चालत असतो त्याचा सगळा मॅप हा ट्रेस केला जातो आणि मग तो गुगल मॅपवर टाकला की कळतं की कुठला एरिया पेट्रोल झालेला आहे, कुठला राहिलेला आहे. त्याला वेगवेगळ्या माध्यमातून फंडिंग मिळत असतं. NTCA पण काही फंड करतं. टायगर रिझर्वला कंट्रोल करणारी एक बॉडी आहे, तिचं नाव आहे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी. सो आता आपल्याकडे लेटेस्ट 57 टायगर रिझर्व्स आहेत. त्याचं कंट्रोलिंग NTCAला मेंबर सेक्रेटरी असतो. तो साधारण APCCF च्या लेवलचा असतो आणि किंवा PCCF पण असू शकतो, दॅट डिपेंड्स. तर आता सध्या गोविंद सागर भारद्वाज म्हणून आहेत आणि सगळ्याचं मॅनेजमेंट वेगवेगळं आहे. पण परत वाईल्ड लाईफला कळत नाही की मी कोरमध्ये चाललो आहे का, मी बफरमध्ये चाललो आहे, मी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये का, मी टायगर रिझर्वमध्ये. सो झूज कम्प्लिटली डिफरंट ॲस्पेक्ट आहे. झूमध्ये अजून एक असतं की फिडिंग केज वेगळा असतो, म्हणजे प्राण्याला एका लिमिटनंतर आत घेऊन जातात. आणि याच्या व्यतिरिक्त एक ट्रान्झिट सेंटर असतं, त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणतात, की जिथे जखमी जनावर असेल त्याला काही दिवसांसाठी ठेवतात आणि मग नंतर त्याला परत वाईल्डमध्ये सोडून देतात. जे कधीच बरे होणार नाही आहेत दुर्दैवाने, त्यांना मग झूमध्ये शिफ्ट केलं जातं. आपल्याकडे नॅशनल झू पॉलिसी आहे. तर मी म्हणलं तसं की या सगळ्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर झू म्हणजे प्राणी संग्रहालय की जिथे आपण तिकीट लावून प्राणी बघू शकतो, आणि अभयारण्य जे असतं ते तुम्ही पैसे भरता, फीस भरता, पण तुम्हाला वाईल्ड लाईफ दिसलंच याची गॅरंटी नाही. पण दोन्हीचं माध्यम एक एज्युकेशन, की या दोन्हीकडे जर काय एज्युकेशन असेल तरच त्याला व्हॅल्यू आहे आणि दोन्हीकडे एज्युकेशन असावं असं सगळीकडे म्हणलेलं आहे.
सोप्या भाषेत प्रोटेक्टेड एरियाचं मला असं वाटतं अनुज की लोकांना म्हणजे स्थानिक लोकांना असणारे अधिकार याच्यात महत्त्वाचा फरक हा तिथे आहे. म्हणजे तिथला टिंबर गोळा म्हणजे नॉन टिंबर प्रॉडक्ट्स किती गोळा करू शकता, म्हणजे करू शकता का नाही इथपासनं ते कायद्याचे बदल आहेत. आणि मग त्याच्या लेवलवरती त्यांनी नॅशनल पार्क, अभयारण्य वगैरे या प्रोटेक्शन लेवलमध्ये पण प्रोटेक्शन एरिया फरक पडलो. म्हणजे आकार हा आपल्याला पहिल्यांदा वाटतं की अभयारण्य छोटं आहे आणखी नॅशनल पार्क मोठं आहे, तर तसं ते नाही आहे. तिथल्या कायद्याच्या याच्यावरती सगळ्यात भाग आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की आपल्या इथे म्हणजे भारताचं मी मगाचपासून बायोडायव्हर्सिटीचं सांगतोय, तर प्रोटेक्टेड एरियापेक्षा डायव्हर्सिटी ही त्याच्या बाहेर जास्त आहे. म्हणजे तर त्या आणखी त्याच्यावरती कायद्याचं कुठलंच बंधन नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ग्रेटर रन ऑफ कच्छचं दिन, किंवा ज्या ठिकाणी अबंडंट ॲनिमल्स आहेत, 40,000 क्रेन्स तिथे येतात, एवढं इतके प्राणी आहेत, पण कायद्याच्या प्रोटेक्टेड एरियातच नाही आहे. तर त्यामुळे ते सांभाळणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आपल्या समोर आहे. कोर बफरचा सारखा उल्लेख होतोय. हा अगदी बेसिक प्रश्न आहे, पण मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर जास्त त्यांना कळेल नक्की, की बरेचदा भांडणं होतात की आम्हाला कोरच पाहिजे, म्हणजे जंगलातच बफरची सफारी काय देत आहे, आम्हाला कोरमध्ये जायचं आहे, जंगलात जायचं आहे. तर हे जे कन्फ्युजन असतं बरेचदा की कोर काय बफर काय, हे आपल्यासाठी ही डिव्हिजन्स आहेत किंवा आपल्यासाठी हे डिफरन्सिएशन आहे. प्राण्यांना कळत नाही कोर कुठलं बफर कुठलं, त्यांच्यासाठी ते जंगलच आहे. तर जे प्रेक्षक किंवा जे टुरिस्ट हट्ट करतात की नाही आम्हाला कोरलाच पाहिजे सफारी, आम्हाला बफर नकोच आहे, किंवा बफर म्हणजे काहीतरी बेसिक सफारी आहे आणि कोर काहीतरी इम्पॉर्टंट आहे, हे जे काही कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल. तो दोन्ही महत्त्वाचं आहेत. आणि एक वाईल्डलाईफमध्ये एक फार सुंदर वाक्य, वाईल्डलाईफ इज अ मॅटर ऑफ चान्स. सो तुम्ही कोरमध्ये 16 सफारी करा, 18 सफारी करा, तुमच्या नशिबात असेल तर टायगर दिसतो, टायगरच बघायला आलात तर. नाहीतर बफर्स खूप सुंदर सुंदर बफर्स आहेत. बफरची एक ब्युटी अशी आहे की आपल्याला को एक्झिस्टन्स बघायला मिळतो, कारण तिथे गावं पण आहेत, तिथे तुम्हाला ग्रेझिंग करणारी गुरं पण दिसतात, शेतात काम करणारी माणसं पण दिसतात, आणि त्याचबरोबर कदाचित टायगर पण दिसतो. तुम्ही जर का कोरमध्ये गेलात तर म्हणजे हे बफरचं सांगितलं, कोरमध्ये गेलात तर तुम्हाला कदाचित हे सगळं दिसणार नाही, वाईल्डलाईफ दिसते, पण सायटिंग पॉसिबिलिटी दोन्हीकडे असते. तर त्याच्यामुळे असा हट्ट करणं की मला कोरच पाहिजे इज कम्प्लिटली रॉंग. आता ताडोबाचं उदाहरण दिलं तर तिथे 22 गेट्स आहेत, आणि तिथे कोरमध्ये जेवढं दिसतं तेवढंच बफरमध्ये दिसतं. आणि मी म्हटलं तसं की बफरला रिस्ट्रिक्शन्स ऑफ व्हेकल्स कमी आहे, पण कोरला फॉर्म्युला आहे, कारण त्याला NTCAची कंट्रोलिंग बॉडी आहे, त्याचे सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे आहेत. बफरमध्ये एखादी गाडी ॲडिशनल गेली ऑब्व्हियसली डिपार्टमेंटची परमिशन घेऊन तर फार काही फरक पडत नाही, कारण तिथे ऑलरेडी गावं असतात, ग्रेझिंग चालतं, मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स गोळा करायला परमिशन असते. सो कोर आणि बफर हे फक्त मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने केलेलं आहे. वाईल्डलाईफ दोन्हीकडे इक्वली दिसते. उलट बफरमध्ये को एक्झिस्टन्स बघायला मिळतो, म्हणजे देर इज अ ॲडिशनल ॲस्पेक्ट टू दॅट की अरे हे एकत्र राहतात, सहजीवन, तर ते आपल्याला जंगलात बघायचं असेल तर बफर आर बेस्ट. आणि कोरवरचं हळूहळू पुढे जाऊन कधीतरी असं होण्याची शक्यता आहे की कोर हे पूर्णपणे बंद करतील, बफरमधलं टुरिझम चालू ठेवतील, असं एक चर्चा चालू आहे. सो तसं झालं तर बफर मी म्हटलं तसं की ऑलरेडी आपल्याकडे बफर्स खूप सुंदर डेव्हलप होत आहे. फक्त एक गोष्ट पाहिजे बफरमध्ये, त्याला युनिफाईड कंट्रोल म्हणतात. सो अख्ख्या मॅनेजमेंट फील्ड डायरेक्टर ताडोबाकडे ताडोबाचं बफर आणि कोर याचं कंट्रोल आहे. काही काही एरियाजमध्ये तसं दिसत नाही. उदाहरण नागझिरामध्ये इतका सुंदर कोर आहे, 1200 चौरस स्क्वेअर किलोमीटरचा कोर आहे, पण तो युनिफाईड कंट्रोलमध्ये नाही आहे. सध्या त्याचं मॅनेजमेंट करणं अवघड जातं, कारण फील्ड डायरेक्टर NNTRला कंट्रोल फक्त त्याच्या कोर एरियाचा आहे, त्याच्या बफरचा नाही आहे. मग बफरचा कंट्रोल कोणाकडे आहे तर तो टेरिटोरियल डिपार्टमेंटकडे आहे. सो त्याची पॉलिसी वेगळी असते, यांची पॉलिसी वेगळी असते. तर जर का युनिफाईड, त्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. बोरचा पण तोच प्रॉब्लेम होता, पण बोरचं युनिफाईड कंट्रोल झालं तर त्याच्यामुळे मॅनेजमेंटमध्ये फरक पडतो की तो बघताना अख्ख्या लँडस्केपचं मॅनेजमेंट बघतो. तिथे कॅमेरा ट्रॅप्स येतात, तिथे डेटा नीट ठेवला जातो, तिथे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झाला तर तो कॉन्फ्लिक्ट पटकन सॉल्व्ह केला जातो. तर मी एवढंच सांगेन की बफर्स आर इक्वली गुड ॲज कम्पेअर्ड टू कोर. टुरिस्टनी टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा हट्ट धरू नये की आम्हाला कोरचीच सफारी पाहिजे बफर. आणि मुळात कोर आणि बफर हे शब्दच वापरणं आता बंद करायला पाहिजे. यू ट्रीट एंटायर कोर बफर ॲज अ टायगर रिझर्व. सो मला ताडोबात जायचंय तर मला फक्त एरियाज माहित आहेत, मग ते कोर आहे का बफर आहे याने काही फरक पडत नाही. मी जेव्हा जातो जंगलांमध्ये तेव्हा मला जनरली फरक पडत नाही कुठल्या गेटमधनं आत जातोय किंवा कुठे जातोय. माझं असं असतं की मला जंगलात जायचं आहे, किंवा कुठलीही सफारी दे, मला आवडेल जंगल बघायचं आहे.
मगासपासून आणखी एक मुद्दा येतोय जो मला आत्ता सोडावासा वाटत नाही आहे, की ॲनिमल्स आणि बर्ड कॉल्सबद्दल बोलणं झालं तुमचं. बरेचदा असं सुनील सर पण म्हणाले की ॲनिमल्सला आपली बॉडी लँग्वेज समजते, काही वेळेला त्यांना माणूस वाचता येतो किंवा इन जनरल त्यांना कळतं की काय ह्याचं बिहेवियर असू शकतं. प्राण्यांना ते सिक्स सेन्स असतो एक, काही सेन्सेस त्यांचे आपल्यापेक्षा जास्त शार्प असतात. तर ह्याबद्दल आता काही जण म्हणजे आता काही वेळेला असंही होतं की नाही आम्हाला प्राण्यांशी बोलता येतं किंवा आम्ही प्राण्यांची भाषा समजू शकतो किंवा प्राणी आमची भाषा समजू शकतात. तर हे नक्की काय गणित आहे, हे काय कन्फ्युजन आहे? बोलणं या विषयावरती मी नाही सांगू शकणार खरं तर. म्हणजे माझा तरी विश्वास नाही अशा गोष्टींवरती. असेल तर जे करतात त्यांचं येऊ शकतं. माझं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरती जास्त भरोसा आहे. आणखीन त्याच्यातनं त्यांना आपल्याला तो प्राण्याची भाषा कळू शकते. आणखीन त्यालाही आपलं म्हणजे सुनील सर जे म्हटलं तसं की त्यांना हा माणूस काय करू शकतोय असं त्याच्याकडे बघून नक्कीच कळू शकतं. त्याचबरोबर त्यांचा सिक्स सेन्स हा पण खूप सुंदर आहे. आणखीन त्याच्यातनं वातावरणातले बदलसुद्धा त्यांना चांगल्यापैकी कळू शकतात. अंदमानसारख्या ठिकाणी तर असं प्रूव्ह पण झालेलं आहे की जेव्हा सुनामी आली, आणखीन आपलं भाग बुडाला, तेव्हा तिथले सगळे हत्ती, आणखीन तिथले जे आदिवासी लोक आहेत तर ते आधीच वरती निघून म्हणजे सेफ जागेवरती गेले. आणखी सगळ्यात जास्त नुकसान झालं ते आपल्या सिटीमध्ये म्हणजे पोर्ट ब्लेअरमधल्या तिथल्या सोकॉल शहरीकरणात वाढलेल्या माणसांमुळे, आणखीन आपल्या नेव्हल बेसला. कारण आपला तो सेन्स गेलेला आहे म्हणजे जातोच हा, की जर आपण जे लोक जंगलात जात नाहीत त्यांचा तो त्याबद्दलचा सेन्स नक्की जातो. हा माझा अनुभव आहे. आणखीन तुम्हाला जंगलात गेल्यावरती एक वेगळा म्हणजे सतत जात राहिला आणखीन फिरलात तर एक वेगळा सेन्स येतो. त्यातनं बदल काय होत आहेत वगैरे याची नक्की जाणीव तुमच्यात येते. आणखीन ती त्या प्राण्यांमध्ये असते, तुमच्यातही असते. आणखीन ते एकमेकांना आपल्याला नक्की कळू शकतं की काय आहे. तो म्हणलं ते बोलणं मला नाही माहिती, आय कॅनॉट कमेंट ऑन दॅट. बॉडी लँग्वेज निश्चित कळू शकते टू अ सर्टन एक्सटेंट. म्हणजे आपल्याला कळते का नाही माहिती नाही, पण प्राण्यांना माणसांची नक्की कळत असेल की बाबा रे याच्यापासून धोका आहे का, आणि ते कॅल्क्युलेट करत असतील कारण तेवढा तो मोठा प्राणी नसतो कुठलाही. पण मी म्हणलं तसं की बऱ्याचशा ठिकाणी ॲनिमल कम्युनिकेशन्स याच्याविषयी बोललं जातं, चर्चा केली जाते. प्रत्यक्षात अनुभव नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं खूप चुकीचं आहे. पण माझ्या एका फ्रेंडने असंच फोन केला की मला असा एक कुठेतरी एक प्राणी दिसतोय आणि बोलतोय. तो मला ते थोडं जरा अवघड वाटलं की माहिती नाही म्हणजे परत त्यातला काहीच अनुभव नाही, पण बॉडी लँग्वेजवरनं बऱ्याचशा गोष्टी कळू शकतात. परत एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू कम्युनिकेशन. सो बॉडी इज मोस्ट पॉवरफुल वे ऑफ कम्युनिकेशन. त्याचा इंटरप्रिट तुम्ही कसं करता, त्याचे अंदाज कसे बांधता, दॅट शुड बी ऑल्सो बॅक्ड बाय एक्सपिरियन्स. तर बोलण्याबद्दल नाही कमेंट करू शकतो. म्हणजे दोघांच्या बाजूने मी आपलं सांगतो की आमचा अनुभव जो आहे तो बॉडी लँग्वेजवरचा आहे. प्रत्यक्ष कम्युनिकेशन करतात का नाही हे आम्हाला अनुभव नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल जरा चुकीचं आहे की बोलणं म्हणजे नसतंच असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आणखीन खरंच होतं का नाही काहीच सांगू शकणार नाही. तर त्यामुळे त्यातल्या तज्ज्ञांना खरं तर विचारायला पाहिजे. सिविक सायन्स ॲप्स आहेत बरेचसे, जसं मग अशी तुझ्या बोलण्यात एक ॲपचा उल्लेख आला. सो नॉर्मल पब्लिक ह्या ॲप्सचा किंवा ह्या गोष्टींचा कन्झर्वेशनसाठी कसा उपयोग करू शकतं, काय पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतं, किंवा जे यंगस्टर्स आहेत किंवा नॉट जस्ट यंगस्टर्स, बरेचसे लोक ज्यांना जंगलासाठी काहीतरी करायचं आहे बाबा, कन्झर्वेशनसाठी काहीतरी आम्हाला करावंसं वाटतं आहे पण काय करू हे कळत नाही आहे. सो अशा अनेक जणांसाठी काही तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे काय काय करू शकता? एक गोष्ट नक्की की परत तुमचा व्हिजिलन्स वाढवणं, की मला कुठेतरी डोंगरावर आग दिसते. माझं काम सोपं आहे, मी फोन करायचा फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि त्यांचा एक टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर फोन करून सांगणं. गंमत काय होते की आग दिसते पेपरात सांगा की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लक्ष नाही, कोणीतरी आग लावली आहे. तर पेपरवाल्याकडे फोन करण्यापेक्षा तो जर का फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे फोन आला तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. सो मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी थोडं पॉझिटिव्ह अँगलनी पुढे यायला पाहिजे, किंवा प्रत्येकाला काही जंगलात जाऊन कॉन्झर्वेशन करायला पाहिजे असं काही हे नाही आहे. पण मी म्हणलं तसं की आता ती अवनी अनफॉर्च्युनेटली पुण्यातनंच काही लोकांनी हे केलं की अरे नाही अवनीला वाचवलंच पाहिजे, पण ग्राउंड रियालिटी न समजता तुम्ही जर का केलं तर ते चुकीचं ठरू शकतं. सो मला असं वाटतं की तिथे कोणीतरी डिपार्टमेंटच्या बाजूनी ती बाजू सांगणारं, सो मे बी डिपार्टमेंटचा ऑफिसर प्रत्येक वेळेला येऊ शकत नाही, पण इफ यू आर व्हेरी वेल कनेक्टेड विथ द डिपार्टमेंट, यू नो देअर प्रॉब्लेम्स, तर तुम्ही आवाज उठून सांगायला पाहिजे की तुमचं बोलणं जे आहे ते
इमोशनली बरोबर आहे पण प्रॅक्टिकली इट इज रॉंग. सो बेसिकली काय पाहिजे तर वी नीड गुड स्पोक्स पर्सन फॉर द डिपार्टमेंट की जो त्यांचे प्रॉब्लेम समजून गेले आणि लोकांपर्यंत पोहोचवेल. सो इवन इफ यू टॉक ऑन बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट बरोबर चुकीचं म्हणजे चुकत असेल तर तेवढंच ताकदीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे तुमचं चुकतंय आणि जर का बरोबर होत असेल तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. तर या दोन्ही अँगलनी जर का तुम्ही काही हेल्प आउट करू शकला तर इनडायरेक्टली यू आर सपोर्टिंग कॉन्झर्वेशन. मी म्हणलं तसं वाघ वाचवायचं म्हणजे मी वाघाच्या मागेच प्रत्येक वेळेला फिरलं पाहिजे असं काही नाही. इथे बसून आपण किंवा अगदी साधी गोष्ट की लोक तिथे जो स्टाफ असतो तर ते पावसाळ्यात जंगल टुरिझमसाठी बंद असतं पण पेट्रोलिंगसाठी लोक फिरत असतात. पायामध्ये बूट फाटके बूट असतात बऱ्याच वेळेला थंडीमध्ये विंड चिटर्स नसतात. सो एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल एखादा टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याला जर का रिक्वेस्ट केली की बाबा या जंगलामध्ये 100 असे वर्कर्स आहेत की ज्यांना गमबूटची गरज पाहिजे. सो इनडायरेक्टली यू आर सपोर्टिंग पीपल हु आर हेल्पिंग फॉर द कॉन्झर्वेशन. दॅट इट सेल्फ इज कॉन्झर्वेशन. आणि ॲपचा म्हणजे आता सध्या आपण म्हणतो की व्हॉट्सॲपनी खूप कनेक्टिव्हिटी आहे किंवा असे अनेक ॲप्स आहेत की ज्याच्यातनं लोकांपर्यंत आज फास्ट पोचणं गरजेचं सहज शक्य आहे. तर ह्याचा जर आपण पॉझिटिव्ह वापर केला ना की जो हल्ली दुर्दैवानी होत नाही आहे. जंगलात घडणाऱ्या म्हणजे प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टी दाखवता येतील आपल्याला, वाईट घडणाऱ्या गोष्टी पण जर दाखवल्या तर त्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटवरती सुद्धा परिणाम होऊन म्हणजे काही ते करतच नाहीत असं काही नसतं ना. पण त्यांना तुम्ही काही गोष्टी दाखवल्यात तर ते कळू शकेल. म्हणजे आता मागे एकदा ती वाघीण ताडोबाचंच होतं की ती प्लास्टिकचं बॉटल बाहेर काढली होती. तर पण म्हणजे तो कचरा टाकला ना तुम्ही तिथे तेव्हा तो तिच्यापर्यंत पोहोचला. तर ह्याच्याबद्दल जर आपण जागृती ह्या अशा माध्यमांचा वापर करून केला तर ते चांगल्या पद्धतीने पोचू शकतं. त्याचबरोबर आता यांनी जसं उल्लेख केला की त्यांना खूप गरज आहे की काय काय गोष्टींची जे पेट्रोलिंगला असेल किंवा ते तिथले गाईड्स असतील गार्ड्स असतील तर त्यांच्यासाठी आपण या जर गोष्टी टाकल्या तर खूप लोकांपर्यंत पोचून त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर ह्या कॉन्झर्वेशनमध्ये खूप चांगले उपयोग कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने या ॲप्सचा आपल्याला करून घेता येईल. तू अनुजदादा ऑनररी वाईल्डलाईफ वॉर्डन म्हणून पण काम केलं आहेस, वाईल्डलाईफ पेट्रोलिंग पण केलं आहेस. जंगलात असं फिरताना किंवा असं काहीतरी करताना एखादा असा क्रेझी किस्सा आठवतोय काही झालेला किंवा असा एखादा अनुभव की काहीतरी वेगळंच घडलंय जेव्हा या आयुष्यभर स्मरणात? आम्हीच दोघं चालत चाललो होतो NNTRला ट्रेनिंगच्या काळामध्ये आणि असंच की आता तिथे निलय नावाचा बंगला आहे आणि तिथून कॅन्टीन. तर ट्रेनिंग झाल्यानंतर दमून यायचो आम्ही चालत चालत जायचो. तर कोणीतरी एक गाडी होती आणि ती एक खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये काहीतरी बघत होती. मग आम्ही थोडं थांबलो तिथे. अलार्म कॉल्स येत होते. अलार्म कॉल्स म्हणलं काहीतरी आहे. मग यांनी दुर्बीण लावली तर तिथे देंडू नावाचा एक टायगर बसला होता आणि हार्डली काही डिस्टन्सवर. सो आपण किती कॅज्युअली जातो असं आम्हाला पण वाटलं की अरे आपण म्हणजे शहरातनं आलेला माणूस किती बिंडोक असतो. त्याचं उदाहरण आम्हाला त्या दिवशी कळलं की आपण किती बिंडोक होतो आणि आपण किती म्हणजे काहीच करू शकत नाही. इतके आम्ही हेल्पलेस वाटलो. म्हणजे आम्ही अजून 2 जण होते बरोबर ट्रेनिंगला आलेले. आम्ही 4 जण होतो. म्हणजे तसं पाहिलं तर काय संख्या जास्ती होती पण समोर वाघ बसलाय आणि ते नुसतं ऐकूनच आमचे जे 2 मित्र होते त्यांची ते इतकी फाटली होती. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ठरवलं की चालायचं नाही. आपण किती आपल्याला कळत असलं असं वाटतंय तरी आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. ऑनररी वाईल्डलाईफ वॉर्डन असताना खूप गमती जमती यायच्या. परत तेच की कोणीतरी मला फोन केला की या ठिकाणी आग लागली आणि फोटो काढून पाठवला. सो मी त्याला विचारलं तू आगीचा फोटो काढण्यापेक्षा ती विझव ना, तिथे किती वेळ लागतोय, तू कशाला वाट बघतो की डिपार्टमेंटचा कोणीतरी. छोटीशी आग लागली. मग त्या 4 लोकांनी ती विझवली आणि परत फोटो पाठवला. सो तू म्हणला तसं की या सगळ्या इंटरनेट आणि एक फार वाक्य इंटरेस्टिंग आहे, डिस्टन्स इज डेड. सो तुम्हाला पटकन गोष्ट कळत आहे की इट हॅज बीन रिपोर्टेड, ॲक्शन हॅज बीन टेकन आणि केस हॅज बीन क्लोज्ड. सो असे कितीतरी इन्सिडेन्सेस असायचे की रस्त्याच्या शेजारी एक जखमी प्राणी पडला आहे. तर मी त्याला म्हणलं कुठे आहे, तर तो मला फोटो काढून पाठवायचा. म्हटलं तू कुठे आहेस, तर तो कात्रज उद्यानापासून 1 किलोमीटरवर आहे. मी म्हणलं काय करणं अपेक्षित आहे, तो म्हणलं इथे माणूस पाठवा आणि तुम्ही घेऊन जा. मी म्हणलं इट इज ॲज अ सिटीजन तुझी पण ड्युटी आहे, सो तू उचलून घेऊन जा तिकडे. पण ते लोक करायचे नाही. म्हणजे दे वॉन्टेड एव्हरीथिंग टू बी डन बाय द डिपार्टमेंट. नाही, पण त्यामध्ये एक भीती पण आहे ना की जर शेड्यूल 1 मधला असा कुठला तरी प्राणी असेल, म्हणजे हा माझा अनुभव मी सांगतो की जर असा रेस्क्यू करताना शेड्यूल 1 मधला कुठला तरी प्राणी असेल, म्हणजे लॉकडाऊनच्याच आधी मला आलेला अनुभव की मुंबईमध्ये काही जणांनी लॉकडाऊनच्या दरम्यान बरेचसे पाळीव प्राणी पण सोडून दिले होते घाबरून की यांच्यामुळे पण कोविड पसरतोय आणि याच्यात. तर त्याच्यात एक
टॉर्टाईजची एक स्पेशी होती जी मुंबईत गोरेगावला मी जिथे राहतो ती शेड्यूल 1 मधली होती. ती सोडून दिली होती रस्त्यात. तर मला नशिबाने ती सापडली. मी ते रेस्क्यू केलं आणि मी एका फॉरेस्टशी कनेक्टेड असलेल्या वेटला फोन केला आणि त्यांना म्हटलं मी असं असं घेऊन येतोय. त्यांनी मला 100 प्रश्न विचारले की हे कुठे मिळालं, तुझंच नाही आहे ना, कशावरनं वगैरे. सो ही भीती असते मनात की आता मला माहिती होतं की मी त्यांना सगळी खरी उत्तरं देऊ शकतोय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून मी त्यांना सगळी माहिती सांगितल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला. मग त्यांना कळलं की मी वाईल्डलाईफ रिलेटेड काही काम पण करतो किंवा असोसिएटेड आहे, म्हणजे मला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला. पण जे नॉर्मल सिटिझन्स आहेत त्यांच्या मनात ही पण भीती असू शकते की बाबा ही स्पेशी जर शेड्यूल 1 मधली असेल आणि ती रेस्क्यू मी करून कुठे. बऱ्याचशा लोकांना शेड्यूल काय माहिती नसतं. म्हणजे हे जे वाईल्डलाईफमध्ये काम करतात त्यातल्या काही लोकांना माहिती आहे शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4. पण म्हणूनच डिस्टन्स इज डेड जे वाक्य सांगितलं ना, की घार मिळाले, घार तर ओळखतात नॉर्मली, नसलं ओळखतात तर यू क्लिक अ फोटो अँड सेंड इट टू मी. मला जर काय आलं की बाबा हे काय शेड्यूल 1चं नाही, उचल आणि घेऊन जातो, मी त्याला तसं सांगतो. जिथे मला वाटेल की ते त्याला हात लावू शकतो, उदाहरण रसेलचं वायपर मिळालं तर मी निश्चित सांगणार नाही हाताने उचल आणि घेऊन जा. सो तिथे मी कोणाला तरी पिक्चरमध्ये आणेन. पण काही गोष्टी मला असं वाटतात की ॲज अ सिटिझन तुम्ही पण करायला पाहिजे की कुठेतरी एक जखमी प्राणी तुमच्या हातात आहे, म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही आहे नक्की, तुम्ही विचारते की कोणीतरी येऊन घेऊन जाईल का, आणि तुमच्या 1.5 किलोमीटरवर रेस्क्यू सेंटर आहे, तर एवढी तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यू गो देअर अँड डिपॉझिट इट. सो मला प्रत्येक वेळेला तेच सांगावंसं वाटतं की इट इज नॉट द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डिपार्टमेंट ओनली टू कॉन्झर्व. तर ती प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे करणं, आणि ते जर का केलं तर मी म्हटलं तसं की परत डायलॉग एक चांगला बिल्टअप होऊ शकतो आणि इनडायरेक्टली कॉमन माणसं पण या कॉन्झर्वेशन ड्राईव्हमध्ये हातभार लावू शकतात. सो अनुजदादा, राजीवदादा, थँक्यू सो मच. जंगल एकोसच्या या पॉडकास्टवर तुम्ही आलात. खूप कॉन्व्हर्सेशन तुमच्याबरोबर दोघांबरोबर होऊ शकतं. इंडिव्हिज्युअली सुद्धा तुम्हाला पुन्हा या पॉडकास्टवर बघण्याची माझी इच्छा आहे आणि आय एम शुअर ऑडियन्सची पण असेल, कारण अनेक असे विषय आहेत. तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि तुम्ही खूप काम करताय. सो तुमच्याकडे नवीन नवीन किस्से असतात, खूप गप्पा मारायला मजा येते मला तर दरवेळेस तुमच्याशी. सो थँक्यू आज ह्या पॉडकास्टवर आलात. आणि थँक्यू नेचर वॉक आउटडोर्सचे सुद्धा, कारण तुम्ही गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून सुद्धा आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टनी सुद्धा या पॉडकास्टला खूप मदत केलेली आहे. सो त्यासाठी पण थँक्यू सो मच. आज तुम्हीच आम्हाला गिफ्टिंग पार्टनर्स आहात. नाही बसून आज तुम्हीच आम्हाला गिफ्टिंग पार्टनर्स आहात. पण हे रेप्टाइल्स ऑफ गुजरात निलिम कुमार खैरेंचं एक पुस्तक आहे जे आमच्याकडनं तुम्हाला, आणि महुआ स्टोअर्स बाय फुटलूज जर्नी हे आपल्या मित्राचं एक स्टोअर आहे, तो सुद्धा गिफ्टिंग पार्टनर म्हणून जॉईन झाला आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही उघडून बघावं यात काय आहे आणि ते दाखवा ऑडियन्सला सुद्धा की. थँक्यू. May the forest be with you and care conserve. Thank you so much. Yes. Thank you very much. Thank you. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.